हा आपल्या मंदिरातून येणारा संदेश बघितलेला आहे. आणि त्यावरून आपल्याला ही गोष्टीची जाणीव होते की आपल्यामध्ये जर इच्छा असेल, परमेश्वराची योजना असेल, आपण त्याच्यासाठी श्रम करतो, तर देव तुम्हाला कुठे देखील उंचावतो. देव कुठे देखील तुमचा उपयोग आणतो, परंतु इच्छा असणं गरजेचं आहे. प्रभूला हे सांगण्याची की प्रभू मला तुझी सेवा करायची आहे, प्रभू मला तुझ्या नावाने पुढे जायचं, प्रभू मला तुझ्या नावाने तुझ्या राज्याची घोषणा करायची आहे. मी फार पात्र आहे, मी फार धार्मिक आहे, मी खूप शिक्षित आहे, यामुळे नव्हे तर आम्ही अपात्र आहोत, त्यामुळे देव आम्हाला निवडतो. प्रेज द लॉर्ड. हा, अनेक लोकांना तिथे फार कौतुक असतं की बाळासाहेब इतके शिकले तितके शिकले. म्हटलं शिक्षणामुळे नव्हे, इथे वचन काय लिहिलेलं आहे की देव आत्मा आहे आणि त्याच्या भक्तांनी त्याची सेवा आत्म्या व खरेपणाने करायला पाहिजे. जेव्हा देव बघतो की खरोखर याच्या ठाई आत्म्याने भरून आणि खरेपणाने सेवा करण्याची इच्छा आहे, तेव्हा तुमची सेवा फलदायी होते. तुम्ही फार टॅलेंटेड आहात, तुमच्याकडे खूप वक्तृत्व चांगलं आहे, तुम्ही खूप चांगले बोलू शकतात, तुमच्याकडे खूप मास मीडिया आहे, त्यामुळे नाही होते. आणि यामुळे प्रियानो, आज परत एक वार ख्रिस्तामध्ये मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. या रविवारी आपला 600वा संदेश आहे आणि ते देखील अटेंड करा. आणि विशेष करून या विषयावर मी 2-3 संदेश देणार आहे आणि स्त्री विषयाला आहे आणि शमरोनी स्त्री याकडे आज आपण परत एक दृष्टी लावणार आहोत. आणि त्यामध्ये आज आपण आलो असताना प्रभूमध्ये परत एक आपल्या प्रत्येकाचं स्वागत करत आहे. ख्रिस्ती मंडळी चर्च आज 599वा संदेश आहे आणि आपण सर्व आमच्यासाठी प्रार्थना करतात. आणि मंडळी जे ख्रिस्ती मंडळी चर्च जे पुणे ताडीवाला रोड येथे आहे, त्या मंडळीसाठी आपली सेवा अर्पित आणि प्रार्थनेचं पाठबळ देतात, त्यामध्ये ख्रिस्तामध्ये मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आज आपण एक विशेष विषयाकडे जात आहोत, कारण की प्रभू येशू ख्रिस्त एक स्त्री बरोबर बोलत आहे आणि या स्त्रीचं नाव आहे शमरोनी स्त्री. याबद्दल आपण अनेक संदेश ऐकलेले आहेत आणि आज देखील हा संदेश आपण ऐकत असताना काहीतरी आपल्याला आज स्टडी आहे, त्यामुळे थोडासा आपल्याला स्टडीच्या दृष्टिकोनातून शिकायला पाहिजे. संदेश वेगळा आहे आणि स्टडी वेगळी असते. त्यामुळे आपल्याला या गोष्टीकडे दृष्टी की येशू ख्रिस्त जो आहे तो प्रवास करत आहे, येशू ख्रिस्त जो आहे तो यात्रा करत आहे आणि त्या समयी प्रवास करण्याकरता एक 2च साधन उपलब्ध होते. एक तर प्राण्यांचा उपयोग करा किंवा पायी पायी चाला. त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही साधन नव्हतं. जसं आज गाडी आहे, वाहन आहे, विमान आहे, ट्रेन आहे, अशा सर्व प्रकारचे साधन आहे. परंतु त्या समय जे साधन होते त्यामध्ये 2च होते, एक तर पायी पायी प्रवास करा किंवा मग घोडे किंवा गाडो जे किंवा रथ जे आहे त्यांनी आपण प्रवास करा. आणि येशू ख्रिस्त काही घोड्या गाडीवाला माणूस नव्हता, तो गरीब होता आणि त्यामुळे तो पायी प्रवास करत असे आणि दररोज तो कितीतरी मोठा मोठा प्रवास करत असे, कारण की एक गावावरून दुसरा गाव, तिसऱ्या गावातून त्याला जावं लागत असं. आणि या 3.5 वर्षाच्या काळामध्ये तो अविरत चालत राहिला. शेवटच्या दिवसापर्यंत जेव्हा तो वधस्तंभावर गेला, आपल्याला माहिती आहे वधस्तंभ घेऊन तो चालत होता. म्हणजे शेवटल्या दिवसापर्यंत त्याचा प्रवास जो चालू होता आणि परत एक वार पुनरुत्थानानंतरही लोकांना तो भेटत राहिलेला आहे. आणि अशा प्रकारे आमचा येशू हा थांबत नाही, तो निरंतर चालतो. आणि आज देखील आपण या मंदिरामध्ये असताना तो आमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तो उतरून आलेला आहे, त्याला एका जागेवर थांबणं आवडत नाही. त्यामुळे ख्रिस्ती लोकांनी गतिशील असावं, थांबलेले नको. कारण की म्हटलं जातंय की जे जल किंवा जे पाणी थांबलेलं असतं त्याला दुर्गंध असते, परंतु वाहता पाणी जे आहे ते
चांगलं असतं, उत्तम असतं किंवा शुद्ध असतं. आणि त्यामुळे आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये देखील आपल्याला लक्षात ठेवायला आहे की येशूचे हे चालणं, येशू ख्रिस्ताचं प्रवास करणं आम्हाला दाखवतं की आम्ही देखील निरंतर येशूच्या मागे चालत राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. चालणं वेगळं आहे. येशू कार्य घेऊन चालायचा, येशू सेवा घेऊन चालायचा, येशू त्याची मिनिस्ट्री घेऊन चालायचा. आज देखील तो आमचा मेंढपाळ आहे. तो पुढे चालतो आणि आम्ही जे त्याचे मेंढरे आहोत, त्याची वाणी ऐकतो, त्याने त्याच्या मागे मागे चालायचं आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, आम्हाला जाणायला पाहिजे की जर आम्हाला चालायचं आहे तर त्याच्यासाठी कशाची गरज आहे? पायाची गरज आहे. आम्हाला आरोग्याची गरज आहे. आणि त्या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला आहे तरच तुम्ही चालू शकतात. परंतु जे चालू इच्छित नाही, जे स्वस्थ बनतात, जे निश्चितच शांत बसतात, ज्यांचे डोके रिकामे आहे, त्याच्यामध्ये सैतान घर करतो आणि अशुद्धता आणि दुर्गंध आणि सर्व प्रकारचा वास त्यांच्या जीवनामध्ये आहे. आणि त्यामुळे आम्ही निरंतर चालायला हवं. इथे देखील येशू ख्रिस्त प्रवास करत असताना तो यहुद्यातून गालिलाकडे जात असताना त्या प्रवासामध्ये तो शमरोन मधून सुखार गावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेले शेत होतं. तिथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला. अंडर करा, बायबल आपल्या समोर ठेवा, कारण की जवळपास 3 संदेश तरी यावर होतील. चालून चालून दमलेला येशू ख्रिस्त जो आहे तो म्हणतो की त्याला तहान लागली आणि तो सुमारे 6वा तास होता आणि तो त्या झऱ्याच्या जवळ किंवा त्या विहिरीच्या जवळ तो बसलेला आहे. हर्ष विहीर वगैरे ते घे. आणि अशा प्रकारे आपल्याला असं दिसतं की येशू देखील मनुष्य होता, मनुष्याचा पुत्र होता. जरी तो देवाचा पुत्र होता म्हणून मनुष्य म्हणून जन्मलेला होता. आणि त्यामुळे सर्व नैसर्गिक गोष्टीमध्ये ह्या गोष्टी देखील होत्या की येशू थकत होता. बरोबर आहे. आम्ही देखील थकतो, काम करून करून दिवसभर आपण काम करतो आणि संध्याकाळी किंवा रात्री आपण पूर्ण थकलेलं असतो, कारण की भरपूर काम केलेलं असतं. आजकालचे मुलं तसे थकत नाही, ते मोबाईल खेळून खेळून थकून जातं. तर कोणतंही मेंटली काम करा, फिजिकल काम करा, आपल्याला थकवा येतो. दुसरी गोष्ट, येशूचा आणखीन एक नैसर्गिक गुण दिसून येतं की येशूला तहान देखील लागलेली आहे. कारण की आणि त्यामध्ये प्रवास करत असताना येशूला तहान लागलेली आहे. आणि तहान लागल्या असताना तो त्या झऱ्याच्याकडे, तो सुखार गावातल्या त्या शमरोन गावाच्या सुखरार ह्या विहिरीच्या जवळ, झऱ्याच्या जवळ तो थांबलेला आहे. आणि तिथे एक स्त्री त्याला दिसून येते आणि ती पाणी घ्यावयास आलेली आहे. आणि प्रियानो, ही बाब फार महत्वाची आहे की ती स्त्री जी आहे ती पाणी घ्यायला दुपारच्या वेळेस आलेली. खरं बघितलं तर स्त्रिया जे आहे पाणी भरायचं काम, आपल्याला माहिती आहे, गावाकडे की ग्रामीण भागामध्ये आपण राहतो, पाणी भरायचं काम दुपारी केलं जातं का? नाही. पहाटे पहाटे उठतात स्त्रिया आणि जातात, है ना. पाणी येतं आपल्याकडे 24 तास पाणी, म्हणून आपण कधी भरतो. परंतु सकाळचा वेळ जो असतो तेव्हा आपल्याला ताकद असते, एनर्जी असते आणि ऊन पण कमी असतं. अशा समय स्त्रिया सहसा पाणी भरावयास किंवा इतर पाण्याचे जे काम असतात, भांडे धुणे, कपडे धुणे वगैरे वगैरे, हे काम करण्यासाठी किंवा आंघोळीसाठी निश्चितच पाण्याच्या स्रोताकडे जातात. ते नदी असेल, विहीर असेल, झरे असेल किंवा जे असेल तिथे. आणि हे स्त्रियांचा विशेष समय आहे. दुपारच्या वेळेस सहसा कोणी पाणी भरायला जात नाही. परंतु ही स्त्री दुपारच्या वेळेस जी आहे ती पाणी भरायला जात होती. आपण सांगू शकतात का का दुपारी ते पाणी भरायला जाते? हर्ष, जरा बसून घे बा. का दुपारी पाणी भरायला जात असं? काय वाटतं तुम्हाला? आपण हे स्टोरी अनेकदा
हर्ष मला मागचं दिसत नाही बाळा. हा हा बरोबर करेक्ट. ती जी आहे ती आत्ताच इथे लिहिलेलं आहे की तिच्या 5 नवरे होते आणि जो 6वा होता तो देखील तिचा नवरा नव्हता. या आपल्याला या गोष्टीची जाणीव होते की ती जी आहे ती एक सामान्य स्त्री नव्हती, तर ती व्यभिचारी होती किंवा ती पतित होती, अपवित्र होती, अशुद्ध कामं करत होती, तिचं कॅरेक्टर चांगलं नव्हतं आणि त्यामुळे ते गावामध्ये ती काय चांगली स्त्री म्हणून ओळखली जायची नाही. त्यामुळे जेव्हा त्या सर्व स्त्रियांच्या मध्ये जर ती गेली तर काय व्हायचं, लोक तिला बघत असे, स्त्रिया तिला बघत असे, कमेंट करत असतील, टॉन्ट मारत असतील किंवा तिलाच बरं वाटत नसतील की ते लोक बघण्याची जी नजर आहे ह्या स्त्रीकडे काही चांगली नव्हती. त्यामुळे तिला असं वाटत होतं की आता त्या सगळ्यांच्या स्त्रियांच्या मध्ये गेलं तर मला निश्चितच कम्फर्टेबल वाटणार नाही. त्यामुळे ती सगळे गेल्यानंतर एकटी येत असे आणि एकटी जात असे आणि अनेकदा असं दिसून येते. आणि ह्यामुळे आज ती स्त्री देखील अशा सर्व लोक नसताना एकटीच याकडे आलेली, जरी ऊन आहे जरी काय, परंतु शेवटी उन्हाच्या तापापेक्षा लोकांची बघण्याची नजर ही खूप ताप देणारी असते. अनेकदा आपल्या जीवनामध्ये देखील आपल्याला माहित आहे किंवा ऊन ताप सगळं काही सहन करू, पण बाबा तुझे बोलणे जे आहे ना ते बंद कर. तुला काम आम्ही 10 करू, परंतु जर तुम्ही शांत बसले ना तर आम्ही शांतीत काम करू, पण तुम्ही बडबड करत राहिले तर थोडंही काम होत नाही. आणि असंच कुठेतरी ती अवस्था मधून ती स्त्री जात असावी की तिच्यावर अनेक जण ताने किंवा वेगवेगळे बोल लावत होते आणि परिणाम स्वरूप तिला तो समय आवडत नसे आणि ती एकांतामध्ये तिथे जात होती. परंतु आता आपल्याला एक गोष्ट दिसत आहे की पुढे गेल्यानंतर तिथे एक झरा असताना येशू तिथे होता आणि येशू तिला म्हणाला, मला प्यायला पाणी दे. वचन 7. स्त्री आहे, येशू देखील एकटा आहे, कारण की शिष्य जे आहे ते गावाकडे जेवणाची सोय करण्यासाठी गेलेले आहे आणि येशूने त्यांना पाठवलेले आहे. आता सर्व काही जेवण येईल तोवर येशू एकटाच मागे राहिलेला आहे की विहीर आहे, पाणीची सोय आहे, आपण इथे सगळेजण बसू आणि जेवू. हा येशूचा निश्चितच तिथे थांबण्याचा उद्देश देखील होता आणि तिथे तो थांबलेला आहे. स्त्री देखील आलेली आहे आणि येशू म्हणतो की आता मला तहान लागली, कृपया मला प्यावास पाणी दे. आणि वचन 8 मध्ये तेच लिहिलेलं आहे, कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यावास नगरात गेले. तेव्हा शमरोनी स्त्री त्यास म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्री जवळ प्यावयाला पाणी मागतात हे कसे? आप यहुदी है, आपण यहुदी आहात, आपण उच्च जाती आहे, उच्च कुलीन आहात आणि तुम्ही या शमरोनी स्त्रीकडे पाणी मागत आहात, हे कसं काय योग्य आहे? दुसरी गोष्ट होती की स्त्रियांना त्या समाजामध्ये आपल्याला अनेकदा स्त्रीवर संदेश मी दिलेला आहे की स्त्रियांना बाहेर पुरुषांशी बोलणं किंवा पुरुषांशी चर्चा करणं किंवा कोर्ट केस लढणं या सगळ्या गोष्टींमध्ये हा समाज जो होता यहुदी समाज हा त्या दृष्टिकोनातून त्यांना संधी देत नसे. त्यांचं म्हणणं होतं, पवित्र शास्त्रामध्ये देखील लिहिलेलं आहे की जे काही तुला प्रश्न तुझ्या नवऱ्याला घरी जाऊन विचार, परंतु सामूहिक जागेवर यहुदी स्त्रीचं बोलणं किंवा उभं राहून चर्चा करणं हे शोभेल असं नव्हतं. समाज त्याला मान्यता देत नसे आणि त्यामुळे इथे आम्हाला असं दिसतं की येशू ख्रिस्त आणि ती एकटी असलेली स्त्री आपसात चर्चा करत असताना ती अवघडली. कदाचित ती गावाचा एखादा पुरुष असतो तर कदाचित बोलली पण असते ती, परंतु इथे हा परका पुरुष, त्यामध्ये त्याच्या पेहऱ्यावरून कळत होतं, त्याच्या बोलण्यावरून दिसत होतं की हा यहुदी आहे. आणि इथे खाली लिहिलेलंच आहे, यहुदी आणि शमरोनी हे आपसामध्ये कोणताही व्यवहार करत नसे, कारण की तिथे लिहिलेलं आहे, कारण यहुदी आणि शमरोनी लोक संबंध ठेवत नसत.
संबंध ठेवत नसत. आणि त्यामुळे आता तिला फार मोठा प्रश्न पडलेला आहे की हा व्यक्ती असा विचित्र व्यक्ती हा कुठून आलेला आहे, ह्याला काही या गोष्टीची माहिती नाही का, की हा जाणून बुचून करत आहे का. आणि अनेक प्रश्न निर्माण होत होते तिच्या समोर. तिच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न फिरत होते की का, कशाला, काय हे उद्दिष्ट असेल, की हा व्यक्ती तर चांगला दिसतो, हा दिखण्यावरून हा सभ्य दिसतो, ह्यावरून त्याच्या चेहऱ्यावरून की त्याच्या राहणीमानावरून तो काहीतरी चांगला पवित्र पुरुष किंवा गुरु किंवा चांगला व्यक्ती दिसतो, आणि तरी देखील ह्याला या परंपरेची माहिती नाहीये का, की एक पर स्त्रीशी बोलावं. नंबर 2, ती स्त्री एकटी आहे, आणखीनच त्याबरोबरच ती स्त्री शमरोनी आहे, आणि हा यहुदी आहे, तरी तो का बोलत आहे. आणि हा प्रश्न तिला पडलेला होता. कारण तो काळ आजपासून जवळपास 2000 वर्ष अगोदरचा काळ आहे. आणि त्या समयी आपल्याला माहिती आहे की स्त्री पुरुष या संदर्भातल्या अनेक चालीरीती आजपासून खूप वेगळ्या होत्या. आपण मागासलेले नाही म्हणणार, परंतु त्या वेळातली सभ्यता संस्कृती ही वेगळी होती. आणि विशेष करून यहुदी लोक हे त्याला पाळत असे. तर आज आपण ह्या गोष्टी शिकूया की शमरोनी आणि यहुदी ह्याच्यामध्ये फरक काय. कारण की शमरोनी हे आपल्याला वारंवार पवित्र शास्त्रामध्ये दिसणार आहे आणि दिसत आहे, परंतु अनेकांना माहित नाही की शमरोनी म्हणजे काय. आपण म्हणतो शमरोनी म्हणजे एकदम बॅकवर्ड, दलित. आपण काय म्हणतो दलित, जसं आपल्याकडे माहिती आहे ना बॅकवर्ड काळ, BC, त्यांना दलित समजतात. त्यांच्याशी जे उच्चवर्णीय आहे भारतीय संस्कृतीचे उच्चवर्णीय त्यांच्याशी संबंध ठेवत नसत किंवा त्याला कमी लेखतात. आज देखील भारतामध्ये आहे. आणि त्या समय या लोकांमध्ये देखील तसाच काही प्रकार होता का, तर चुकीचं आहे. ते बॅकवर्ड क्लास वगैरे नव्हते. अनेक लोकांना असं वाटतं की शमरोनी म्हणजे एकदम खालचे लेवलचे लोक आणि आम्ही उच्चवर्णीय. तसं नाही आहे ते. आणि त्यामुळे आपल्याला पहिले ते बॅकग्राऊंड जेव्हापर्यंत आपल्याला माहित नाही तोपर्यंत आपण त्या शिक्षणाला उत्तमरित्या जाणून घेऊ शकत नाही. आणि ह्यामध्ये जर आपण बघितलं तर शमरोनी हे देखील यहुदी होते. आणि यहुदी लोक तर ऑलरेडी यहुदी होते. आपल्याला माहिती यहुदी लोक कुठून निघालेले, कोणाचे वंशज येते सांगा बरं. कोणाचे वंशज यहुदी म्हणजे आज देखील यहुदी इस्रायली लोक आहे. कोणाचे वंशज येते, ते अब्राहमाचे आहे ना, अब्राहमाचे पुत्र. परंतु आणखीन पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतं की याकोबचे किती मुलं होते, याकोबाला किती मुलं होते सांगा. नाही माहित तुम्हाला. याकोबाला किती मुलं होते, 12 मुलं होते. याकोबाला किती मुलं होते बोला. याकोबाच्या मुलांची संख्या किती होती, 12. आणि 12 कुल त्यांचे होते आणि सगळ्यांचे कुलाधिपती होते. आणि त्याच्याद्वारे इस्रायल राष्ट्र झालेला आहे. आणि मग पुढे मोशे आलेला आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला परत एक वार जेव्हा ते परत आलेले आहे, तेव्हा जेव्हा इस्रायल राष्ट्र कनान देश त्यांना प्राप्त झालेला आहे, त्यानंतर प्रत्येक कुलाला वेगवेगळा एरिया दिलेला आहे की ह्या पुत्रासाठी हा एरिया सगळ्यांना विभागून दिलेला आहे. नुसतं लेवी लोकांना प्रभूची सेवा करायला दिलेली, बाकी जे आहे ते आणि योसेफचे जे मुलं आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे एरिया वाटून त्यांना राहण्यासाठी जागा दिल्या की बाबा तुमचे हे कुल आहे, तुम्ही इथे राहायचं. यहुदाचा कुल तो इथे राहील, बेन्यामीनचा कुल इथे राहील. आणि अशा प्रकारे सर्व भावांना वेगवेगळे एरिया वाटून दिलेले आहे. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हा इस्रायल राष्ट्र तयार झालेला आहे. आणि या इस्रायल राष्ट्रामध्ये ते राहत होते. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मग पुढे असं झालं की त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले. पहिला राजा कोणता होता इस्रायलचा सांगा. पहिला राजा इस्रायलचा पहिला राजा कोण झाला, कोण. अरे खूप कठीण अवस्था आहे, अभ्यास करा, हे नाही चालणार. इस्रायलचा पहिला राजा शाऊल पहिला राजा आहे. कारण की इस्रायल लोकांनी मागणी केली की आम्हाला पण राजा असावा. परमेश्वराची इच्छा नव्हती. त्याच्या अगोदर सगळे शास्ते होऊन गेलेले. हे शास्ते योग्य प्रकारे कार्य करत होते, परंतु त्यांनी म्हटलं की नाही सगळ्या राष्ट्रांमध्ये राजे, मग आम्हाला राजा का न. आणि त्यामुळे परमेश्वराने मग त्यांना त्याची इच्छा नसताना देखील, परमेश्वराची इच्छा नव्हती, परमेश्वर म्हणतो की राजांचा राजा प्रभूंचा प्रभू मीच आहे.
माझ्याशिवाय कोणता राजा? जगातले लोक जगाच्या राजाला म्हणतात, परंतु तुम्ही माझे लोक आहे, तर तुमचा राजा कोण आहे? मी आहे. परंतु आता तुम्ही जर म्हणतात की आम्हाला जगातला एक कोणता तरी राजा पाहिजे, तर मग पहिला राजा पुढे आला, त्याचं नाव काय होतं? काय होतं? शाऊल. दुसरा राजा कोण होता सांगा? शाऊलाचा नंतर दुसरा राजा कोण झाला? दुसरा राजा कोण झाला? दावीद झालेला आहे. तो पूर्ण इस्रायलाचा राजा झालेला आहे, कारण की काही भाग शाऊल जिंकू शकला नाही, पण दाविदाने सगळं राज्य जिंकलं. दाविदाच्या नंतर कोण राहिला? तिसरा राजा कोण झाला? शलमोन. कोण झाला? शलमोन. दाविदाचा पुत्र शलमोन झालेला आहे. शाऊलाचा जावई होता दावीद, आणि दाविदाचा पुत्र शलमोन झाले. हे 3 राज्य पैकी शेवटले जे 2 राज्य ते संपूर्ण इस्रायलवर राज्य करत असे. परंतु शलमोनाच्या नंतर मग इस्रायल 2 विभागात तुटून गेले. त्याचे 2 विभाग झाले. आता सांगितलं की याकोबाचे किती मुलं होते? 12. 12 पैकी 10 एका बाजूला गेले आणि 2 दुसऱ्या बाजूला गेले. 10 लोक जे सेक्ट होते, किंवा आपण म्हणूया की 10 जे कुल होते, त्यांनी आपल्या उत्तरेकडचा इस्रायल आपल्या हातामध्ये घेतला. उत्तरेकडचा इस्रायल त्यांनी आपल्या हातामध्ये घेतला, आणि उर्वरित 2 होते त्यांना दक्षिणेकडचा इस्रायल मिळालेला आहे. उत्तरेकडेचा जो इस्रायल आहे त्याची कॅपिटल किंवा त्याची राजधानी शमरोन झालेली आहे. आताच आपण ऐकलं ना, शमरोन अशी झालेली आहे. आणि जो उर्वरित दक्षिणेकडचा इस्रायल आहे त्याची राजधानी यरुशलेम झालेली आहे. त्याची राजधानी काय झाली? यरुशलेम झाली. अशा प्रकारे उत्तर आणि दक्षिण 2 राष्ट्र निर्माण झालेले आहे. एक आहे, पहिल्याची राजधानी काय झाली? उत्तरकडची राजधानी, त्याला काय म्हटलं? इस्रायल. आणि इस्रायलची राजधानी काय होती सांगा आता? कोणती राजधानी होती? शमरोन. अरे लिहून घ्या, विसरतो आपण. हे लिहिण्याची स्टडी सुरू आहे, अभ्यास चालू आहे. शमरोन. आणि दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याला यहुदा प्रांत म्हटलेला आहे, आणि यहुदाची राजधानी होती यरुशलेम. आणि अशा प्रकारे हे 2 भाग झालेले. आता ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं आणि की जे मोठा भाग आहे तो भाग, फोटो पण टाकू, जो मोठा भाग आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की, एक मिनिट मी तुम्हाला स्क्रीनवर देतो तर तुम्ही बघा, आणि त्यावरून तुम्हाला आणखीन काही लक्षात येईल की अशा प्रकारे हे जे 2 भाग आहे, आणि ह्यामध्ये जो उत्तरेकडचा भाग आहे आणि दक्षिणेकडचा भाग आहे त्याच्यामध्ये शमरोन हा भाग होता, आणि तिथले जे लोक आहेत ते शमरोनी ओळखले गेलेले. परंतु नेमकं घडलं काय? आता इथून स्टोरी सुरू होते, कारण की हे जोपर्यंत तुम्हाला आणि मला कळत नाही, मी लक्षात ठेवा, हे नुसतं स्टडी नाही. तुम्ही म्हणा पाळक साहेब, हे बायबल जर आपल्याला लक्षात नाही, या सगळ्या गोष्टी देवाने विशिष्ट कारणाने आपल्याला दिलेल्या आहे, ते तुम्हाला आणि मला वारंवार वाचायला लक्षात ठेवायलाच पाहिजे. कारण की ते जर तुम्ही जाणत नाही तर तुम्हाला हे बायबल आणि बायबलाचे रहस्य हे कधी देखील कळणार नाही. नुसतं आपण संदेश ऐकून हो खूप छान म्हणून घरी गेलो तर काही देखील फायदा नाही. विद्यार्थी जर शाळेमध्ये आहे आणि ते म्हणतील की वा सर तुम्ही खूप छान गणित शिकवतात, परंतु त्याला गणित समजलंच नाही तर परीक्षेत पास होईल का? वाटतं का तुम्हाला होईल पास? नाही होणार. नुसतं छान शिकवतात म्हटल्यानंतर नाही, तुम्हाला येतं तरी किती? हा प्रश्न जेव्हा आपल्याला विचारला जातो, आपण ते सर्व आत्मसात करतो, तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा आपण परीक्षेत पास होतो. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला जर दिसत आहे एक भाग जो आहे तो वरचा भाग आहे आणि खालचा भाग आहे. वरचा भाग द किंगडम ऑफ इस्रायल म्हटलेला आहे आणि त्याचा स्टार आहे. असं थोडं झूम करणं, आणि त्यामध्ये आपल्याला दिसतं की ते आहे शमरोन, सामरिया असं लिहिलेलं आहे. अँड खालचा द किंगडम ऑफ जुडा, आणि त्याच्यावर एक स्टार आहे आणि त्याचं जेरुसलेम असं लिहिलेलं आहे. आणि यावरून आपल्याला दिसतं की हे 2 राष्ट्र आहे. परंतु घडलं काय की त्यांच्यावर अश्शूरी लोकांनी हमला केला, अटॅक केलं, आणि त्यांना सर्वांना धरून बंदिवासात ते घेऊन गेले. आपल्याला त्या गोष्ट माहिती आहे. पहिला होता मोशेच्या अगोदरचा गुलामी कुठे झाली होती?
गुलामी कोणत्या प्रांतात झालेली होते? मिस्री गुलामी केलेली. आणि या सर्वांना धरून नेण्यात आलेलं आहे ते बॅबिलोनमध्ये, बाबेलमध्ये त्यांना धरून नेलेलं. आणि अशीर लोकांनी ते प्रथम कार्य केलं, मग बाबेलच्या लोकांनी त्यांना जिंकलेलं आहे. तर ही गोष्ट दिसते की अश्शूरी लोकांनी ह्यांना सगळ्यांना जिंकलं आणि सर्वांना धरून तिथे नेलं. आणि त्यामध्ये काही लोक आपल्याला परिचयाचे लोक आहेत. त्याच्यामध्ये एक होता दानियल, है ना, दानियल. मग आले शद्रक, मेशक, अबेदनको. मग एज्रा, नेहेम्या, हे सगळे जे आलेले ते लोक आहे. एस्तेर, ह्याची गोष्ट आपण ऐकलेली. सगळे कोणत्या भागामध्ये गेलेले? हे सगळे बंदिवासात असलेले लोक होते. बंदिवासातले लोक जे इथे राहत होते. आणि इस्रायलमध्ये आता थोडेसेच लोक उरले. आणि अशा समय काय झालेला आहे की तिकडच्या राजाने, ज्यांनी त्याचे कब्जा केला, मग इतर लोक ना तिथे राहायला जागा दिलेली. मग परराष्ट्रीय लोक जे आहे तिथे येऊन राहू लागले. म्हणजे इस्रायली जे यहुदी लोक होते त्यांना कुठे गेलेले आहे? ते सगळे दुसऱ्या देशामध्ये बंदिवासात. थोडेसे लोक उरले. थोडेसे लोक उरल्यानंतर इतर राष्ट्रीय लोक तिथे येऊन राहायला लागले. आणि मग काय झालेलं आहे, हे उर्वरित लोकांनी, हे जे उर्वरित लोक आहे त्या लोकांच्या बद्दल असलेले की त्यांनी ह्या लोकांशी काय केलेले? नातं ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांच्याशी विवाह केलेले आहे. त्या लोकांबरोबर त्यांनी रोटी बेटीचे संबंध ठेवलेले आहे. इवन इतकंच नव्हे तर त्यांचे देवता देखील आता त्यांचे देवता झालेले आहे. आणि त्यामुळे आता हे लोक जे आहे हे इस्रायलमध्येच होते, किंवा आपण म्हणूया की यहुदा या प्रांतामध्ये राहत होते, परंतु यांनी परकीय लोकांशी संबंध ठेवल्यामुळे आता ते लोक भ्रष्ट झाले किंवा पतित झालेले. ते पण यहुदीच आहे, हे गेलेले ते यहुदीच आहे, परंतु आता त्यांच्यामध्ये काय झालं? मिसळ झालेली. आपण वाचूया एज्रामध्ये. एज्रा, आपण पुस्तकात जाऊया. जुन्या करारामधून एज्रा पुस्तकामध्ये आपल्याला दिसतं एज्राने पश्चाताप केलेला आहे. याबद्दल देखील आपण अनेकदा संदेश ऐकतो, विशेष करून उपास समयामध्ये. आणि त्यामध्ये एज्रा याचा 10वा अध्याय, एज्रा याचा 10वा अध्याय आणि पहिले आणि दुसरं वचन वाचा ज्यांना सापडलं असेल तर. हा, एज्रा आता देवाच्या मंदिरासमोर आहे आणि तो पडला आहे आणि रडत आहे. पुढे यस, तिथे आता त्याला रडताना बघून हा एज्रा जो त्यांचा प्रमुख होता आणि तो रडत आहे. आणि ते बघून हे सर्व लोक तिथे एकत्र झालेले आहे आणि ते देखील धाय धाय रडत होते. तेव्हा एज्रा त्या म्हणतो, आमच्या लोकांनी या देशातील लोकांच्या अन्य जातीच्या स्त्रियांशी विवाह करून आपल्या देवाचा अपराध केलेला आहे. पण या स्थितीत देखील इस्रायलास आशा आहे. या स्त्री यामध्ये पण त्यांची काय आहे? आशा आहे. आणि मग त्यांनी शपथ वाहिलेली आहे. त्यांनी शपथ वाहिलेली आहे की आता वचन 11 मध्ये लिहिलेलं आहे, 10 आणि 11 मी वाचतो. मग एज्रा उभा राहून त्यांना म्हणाला, तुम्ही आज्ञेचं उल्लंघन करून अन्य जातीच्या स्त्रियांशी विवाह केल्यामुळे इस्रायलाच्या अपराधात भर घातली. तर आता आपल्या पूर्वजाचा देव इस्रायल याच्या समोर पाप कबूल करा, त्याच्या इच्छेनुसार वर्तन करा व या देशातले लोक व अन्य जातीच्या स्त्रियापासून तुम्ही निराळे व्हा. तुम्ही निराळे व्हा. आणि ही बाब आपल्याला दिसतात की मग पूर्ण खूप मोठी यादी दिलेली आहे. आणि त्यांनी प्रायश्चित्त केलेले आहे. आता हे जे लोक आहे ज्यांनी इतर स्त्रियांशी विवाह केले, त्यांचे देव किंवा त्यांच्या सारखे त्या परंपरा चालीरीती ते पाळू लागलेले ते लोक कुठे राहत होते? ते इस्रायलमध्ये राहत होते. आणि हे जे बाहेरून आलेले आहे, जे आता यरुशलेमचं मंदिर उभारून काय करत आहे? आता काय करणार आहे? परत एक फार एज्रा नेहम्याच्या मार्गदर्शनाखाली यरुशलेमचं मंदिर जे पडलेल्या वेशी सगळ्या नष्ट झालेले त्यांना उभारत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, इस्रायल जे राष्ट्र आहे ते अतिशय पवित्र असं राष्ट्र आहे.
इस्रायली राष्ट्राचे लोक कुठेही गेले तरी ते आपले जी परंपरा आहे, चालीरीती आहे किंवा जे काही त्याचे धर्म सिद्धांत त्याला कधी देखील सोडत नाही. जगामध्ये एकच असा धर्म आहे की जो कुठेही गेला तरी इतर धर्मांशी ते विवाह करत नाही, इतर लोकांच्या बरोबर त्याचं उठणं बसत नाही, होत नाही. ते आपल्या लोकांमध्येच राहतात. दोनच जाती, एक हाय आणि एक पारशी लोक असतात. ते इतर लोकांशी विवाह करत नाही आणि आपली चालीरीती सिद्धांत परंपरा यांना ते उत्तमरित्या जपतात. आणि यामध्ये ते आपल्या मुलांना सर्व धर्मशास्त्र शिकवतात. उठता बसता आपल्याला माहिती आहे, मोशेनेच त्यांना शिकवलंय की तू कपाळाला, हातावर, दाळ बाहेरना वचन उठता बसता बोलत जा. आणि ते आजवर ते करतात की माझ्या मुलांना माझा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव काय आहे ते कळायला पाहिजे. आणि ते निरंतर हे शिकवत असतात. आजवर ती परंपरा त्यांनी पाळली. त्यामुळे त्यांचं एक जीवन जे आहे ते मर्यादित आहे, कारण की त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की आमचा देव, जसं इथेच लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्तानेच आता स्त्रीला सांगितलं की तारण यहुद्यांपासून आहे. येशू ख्रिस्ताने आता पुढे म्हटलेलं आहे की तारण यहुद्यांपासून आहे. आणि तारण आपल्याला माहिती आहे अब्राहमाच्या लोकांपासून आहे. आणि त्यांना या गोष्टीची जाणीव होती की एक वेळ मसीहा येणार आहे आणि सर्व राष्ट्र आमच्या अधिपत्याखाली येणार आहे. हा विश्वास इस्रायलला आज देखील आहे की एक मसीहा येणार आहे आणि तो मसीहा सर्व जगाला जिंकून आम्ही त्यांचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे ते स्वतःला सर्वोत्तम देवाची प्रजा असे म्हणतात. आणि आज देखील आपल्याला मोठा आनंद होतो जेव्हा आपण म्हणतो आम्ही कोण आहोत? आम्ही अब्राहमाचे पुत्र आणि अब्राहमाची कन्या आहोत. आम्ही अब्राहमाचे पुत्र आणि अब्राहमाची कन्या आहोत. का म्हणतो की अब्राहम का परमेश्वर, इसहाक का परमेश्वर, याकोब का परमेश्वर, है ना. निश्चितच ही गोष्ट फार महत्वाची. परमेश्वर देखील त्यांचं नाव घेऊन स्वतःला त्यांचा परमेश्वर सांगतो. आणि यावरून परमेश्वराचा त्यांच्यावर किती अनुग्रह आहे हे आम्हाला कळतं. आणि त्यामुळे यहुदी लोकांना असं सारखं वाटत होतं आणि आज देखील वाटतं की आमच्यासारखं श्रेष्ठ कोणीच नाही, कारण की आम्हालाच देवाच्या या सर्व निवडलेल्या लोकांपैकी एक दिलेले. आणि अशा अवस्थेमध्ये जे बाहेर गेले वेगळ्या म्हणजे बंदिवासामध्ये, त्यांनी ते देव धरून ठेवला. त्यांनी तर देवामध्ये ते टिकून राहिले. भले त्यांच्याकडे यरुशलेमचं मंदिर पण नव्हतं, काही पण नव्हतं, परंतु हे जे मागे राहिले, ज्यांना धरून नेण्यात आलं नाही, ते आपल्याच देशामध्ये होते, त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी पतनाच्या द्वारे इतर धर्मियांचा काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. त्यामुळे आता ते खालच्या दर्जाचे होते का? नाही, ते पण यहुदीच होते, हे पण यहुदीच होते. परंतु फरक काय झाला? नुसतं त्यांची ही मोठी चूक झालेली आहे की त्यांनी इतर धर्मांचा स्वीकार केल्यामुळे आता त्यांना दलित म्हणत नाही, तर त्यांना काय ते पतित आणि काय करत होते? ते पापी म्हणत होते. आता घडलं काय बघा. जेव्हा ते लोक परत आले, कुठून परत आले? बंदिवासातून त्यांना परत आणलेलं आहे. बंदिवासातून परत आल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? वेशी उभारलेलं आहे. परत एक बार यरुशलेमचं मंदिर त्यांनी बांधायला सुरुवात केली. तेव्हा ह्या लोकांनी त्यांना वेलकम केलं. कोणी? शमरोनी लोकांनी, की या वेलकम वेलकम. आणि आम्हाला आनंद वाटतो की तुम्ही इतके वर्ष बाहेर होते आणि आता परत एक बार आपल्या राष्ट्रामध्ये आलेले. परंतु या लोकांनी म्हटलं नाही 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 नाही, आम्ही तुम्हाला आता मानत नाही, कारण की तुम्ही पडलेले लोक आहात, तुम्ही भ्रष्ट झालेले लोक आहात. मग त्यांनी काय केलं? मंदिराची उभारणी सुरू केली. कुठून? ते जे आले होते बायबेलवरून आले, एजरा, नेहम्या आणि ह्यांनी जेव्हा मंदिराची उभारणी सुरू केली, तर ते इकडचे लोक जे होते, ज्याला शमरोनी म्हणतात, तर ते म्हणे आम्ही पण सहकार्य करतो. ते म्हणे तुमच्या सहकार्याची गरज नाही, तुमच्या सहकार्याची गरज नाही, आम्ही करू, तुम्ही इकडे यायचं नाही. आणि त्यांना हाकलून दिलेलं आहे. बघा, त्यांना या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं नाही. जरी ते यहुदी होते तरी देखील त्यांचं म्हणणं आहे तुम्ही अपवित्र लोक आहात, तुमची पात्रता नाही आता देवाच्या मंदिरात आणि त्या कार्य करायला. आणि अशा प्रकारे त्यांच्याशी ते कशा प्रकारचा व्यवहार करत आहे? द्वेषपूर्ण व्यवहार करताना आपल्याला दिसून येत. आणि अशा प्रकारचा व्यवहार करत असताना आपल्याला असं दिसतं की त्यांचा जो
एक सन बटलाट म्हणून आहे. आता मी एवढा आत नाही जात, परंतु नेहमी दुसरा अध्याय 10व्या वचनामध्ये सन बल्लट नावाचा एक तिकडचा प्रमुख होता परराष्ट्रीय. त्याचा जावई जो आहे तो मनश्शेचा जो महायाजक आहे त्याचा नातू होता. म्हणजे काय झालेलं आहे की हे जे लोक होते त्यांचा जो महायाजक होता, आपल्याला माहिती आहे की इस्रायल लोकांचा याजक महायाजक असे. आता हे उर्वरित लोकांचा जो महायाजक होता तो मनश्शे याचा होता, नात्यातला होता. आणि त्याचा जो त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्याच्या नातूने कोणाची मुलगी केलेली आहे, बलश्रेष्ठ बरोबर, आणि सन बल्लट बरोबर विवाह केल्यामुळे आता त्यांना अतिशय वाईट वाटलं की बघा, याजकीय महायाजकीय लोक ज्यांची जबाबदारी आहे की त्यांनी सर्व मंडळांना सांभाळावं, देवाच्या लोकांना वाढवावं, देवांचे तर ते स्वतः पण भ्रष्ट झालेले. आणि त्यामुळे त्यांची चिड आणखीन वाढली की तो शासक आहे, त्या शासकची पोरगी करण्याची हिंमत या महायाजकांनी केलेली आहे. त्यामुळे त्यांचा क्रोध आणखीन वाढला. आणि आता काय झालेलं आहे की जेव्हा त्यांना हाकलून दिलं, आता त्यांना शंभरोनी लोक नाही तुमची गरज नाही, तर मग ह्यांचा जो सासरा होता तो अधिकारी होता, त्याने म्हटलं अरे माझ्या जावयाने माझ्या लोकांना हाकलं ते काय, आता मी तुमचं मंदिर पूर्ण होऊ देणार नाही. बघा आता आलं लक्षात तुम्हाला की तुम्ही ह्यांना हाकलतात का, म्हणजे माझ्या जावयाला ह्यांना तुम्ही ह्याच्या हाताकलताय, मग मी बघतोय तुमचं मंदिर कसं पूर्ण होईल. आणि इथे जर आपण नेहमामध्ये वाचलं तर त्यांनी मंदिर उभारण्यामध्ये, आपण त्या कदाचित वचन ऐकत असताना मी तुम्हाला सांगितलं की जशी जशी वेशीची उभारणी व्हायला लागली तसे तसे शत्रू एकप झाला आणि ते त्याचे विरोध करू लागले. आणि विरोध करणाऱ्यामध्ये हे पण होते, तुम्ही मला मंदिर बनवू देत नाही, मग आम्ही मंदिर बनवू पण नाही देणार. आणि अशा प्रकारचा हा विरोध तिथं सुरू झालेला आहे. आणि मग विरोध सुरू झाला असताना पुढे वाटचाल चालत असताना आपल्याला असं दिसतं की मग त्यांच्यासाठी एक वेगळं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. कुठे, हे यहुदा प्रांत नव्हतं, त्यांचा प्रांत कोणता होता, इस्रायल आहे ना, शमरोन मध्ये त्यांना एक मंदिर उभारण्यात आलेलं आहे. आणि ते मंदिर उभारलं आणि तिथे ते उपासना करू लागले. आणि पुढे काय झालेलं आहे, जेव्हा ह्या इस्रायली लोकांनी त्यांचं मंदिर जाऊन तिथे पाडलं, गेझरीम नावाच्या जागेवर ते मंदिर होतं, ते मंदिर त्यांनी इस्रायल लोकांनी युद्धामुळे ते मंदिर देखील पाडून टाकलं. म्हणजे आता ते म्हणे ठीक आहे, आम्हाला तुम्ही इस्रायलचे यरुशलेमच्या मंदिरमध्ये येऊ देत नाही, नो, आम्ही दुसरं मंदिर, ते मंदिर यहुदी लोकांनी पाडून दिलं. आणि त्यामुळे आणखीन त्यांचा काय झाला, विद्वेष आपसामध्ये निर्माण झालेला आहे. आणि मग हेरोद राजाने त्यांना एक दुसरं मंदिर बांधून दिलं की चला बिचारा शमरोनी लोकांना मंदिर नाही, दुसरा, पण ते म्हणे आता आम्ही मंदिरात उपासना करणार नाही, आता आम्ही डोंगरावर उपासना करणार. कुठे उपासना करणार, डोंगरावर. आणि त्यामुळे ती स्त्रीला येशू ख्रिस्त काय म्हणतो, आता समय आलाय की यरुशलेम मध्ये पण नाही आणि डोंगरावर पण नाही, आता माझे लोक माझी उपासना आत्म्याने खरेपणाने करतील, अशी वेळ आलेली. आलं ना तिथे वचन बघा, परत एकदा आपण वचनामध्ये पाहू, योहान कृष्ण वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला वाचा, 20वं वचन, 20वं वचन वाचा, 4:20 योहान. हा बघा, आता ती स्त्री बनते, तिला सगळा इतिहास माहिती आहे. आता आला लक्षात तुम्हाला कसं कसं सगळं चित्र निर्माण झालं की आमच्या पूर्वजांनी, म्हणजे हे येशू ख्रिस्ताच्या जन्माचे 100 वर्ष अगोदरची गोष्ट, जवळपास 100, 109 वर्ष, म्हणजे 100 वर्ष अगोदर ही घडले की आमच्या लोकांना मंदिर होतं, ते तुमच्या लोकांनी पाडून दिलेलं आहे. मग आमच्या लोकांनी मंदिर घेतलं नाही, मग ते डोंगरावर उपासना करू लागले. आणि आमच्या लोकांनी डोंगरावर उपासना केली आणि ते स्थान यरुशलेम मध्ये आहे. त्यांचं म्हणणं, यहुदी लोकांचं म्हणणं आहे की बाबा जगामध्ये कुठेही नाही, यरुशलेमचं मंदिर म्हणजे यरुशलेमचं मंदिर. देव या मंदिर स्थान, परमपवित्र स्थानातून देव बोलतो, मंदिर जगामध्ये एकच आहे आणि ते यरुशलेमचं मंदिर आहे. त्यामुळे ते बंदिवासात पण गेले, पण त्यांची सगळ्यांची नजर कुठे होते, यरुशलेमकडेच होती. आज देखील आपण म्हणतो की कशासाठी प्रार्थना करा, यरुशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा. पवित्र शास्त्रात लिहिलेले यरुशलेमला अतिशय महत्वाचं स्थान पवित्र स्थानात दिलं. आणि येशू म्हणत होता की
मंदिर यरुशलेममध्ये उपासना करा. ते म्हणतात आम्हाला तिथे घुसूच देत नाही, आम्ही एक मंदिर आहे ते तुम्ही पाडलं, आम्ही डोंगरा उपासना करतो, तर आता आमचा देव तिथे आम्हाला भेटतो. आणि तुम्ही म्हणतात की यरुशलेममध्ये उपासना करू. आणि त्या समयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की बाई, तुमच्या पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमातही करणार नाही, अशी वेळ येत आहे, हे खरे मान, माझे खरे मान. आता डोंगर पण नाही राहणार आणि यरुशलेमचं मंदिर पण येणार नाही. आता ते तुम्ही खरे माना. आणि आज आपण बघतो काय बघतो आपण? यरुशलेमचं मंदिर नाही. यरुशलेम आहे, इस्रायल पण आहे, यहुदी लोक पण आहे, शमरोनी लोक पण आहे, पण मंदिर आजवर त्यांना परत बांधता आलेलं नाही. आजवर त्यांना मंदिर बांधता आलेलं नाही. यावरून कळतं की प्रभू येशू ख्रिस्त जो राजा आहे, नुसता राजाच नाही तर जगाचा निर्माण करता देव आहे, त्याला विदित होतं. त्याचं म्हणणं होतं की डोंगरावर पण नाही आणि निश्चितच हे मंदिर करतात त्या मंदिर पण नाही, परंतु मग तो म्हणतो की माझे जे खरे उपासक आहे त्याचा आत्मा माझ्यासाठी फार महत्वाचा. प्रेज द लॉर्ड. आता मी त्यांच्या आत्म्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये आता मंदिर म्हणून वास करणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, आज तुम्हाला आणि मला जगामध्ये यरुशलेमच्या मंदिरकडे जाण्याची गरज नाही. आज तुम्हाला आणि मला निश्चितच हे मंदिर दिलंय, ते मंदिर महत्वाचं आहे. त्याबरोबरच तुमचं शरीर, तुमचं जीवन हे देवाचं मंदिर आहे आणि त्याला तुम्ही भ्रष्ट करता कामा नाही. ते तुम्हाला आणि मला भ्रष्ट काम. इथे आपल्याला आता दिसतं की ह्यांचा वाद हा विकोपाला आलेला आहे, कारण की नेहमी झगडा होत असतात. आणि दुसरी गोष्ट होता की हा जो रस्ता होता तो शमरोनातूनच जायचा. आत्ताच आपण वाचलं सुरुवातीला 4थ्या अध्यायामध्ये की येशू ख्रिस्ताला शमरोन, प्रभू येशू ख्रिस्त जो प्रवास करत आहे त्याच्याबद्दल यहुदियातून तो गालिलमध्ये चालला होता. यहुदी मधून कुठे चालला होता? दुसऱ्या वचनामध्ये बघा, 3ऱ्या वचनामध्ये यहुद्यातून गालिलमध्ये जात होता आणि मध्ये शमरोन येत होता. म्हणजे त्यांना प्रवास करत असताना शमरोन मधूनच जावं लागत. दुसऱ्या भाषेमध्ये यांचे जे शत्रू राष्ट्र आहे त्याच्यामधूनच त्यांना जावं लागत असत आणि मग ते त्यांच्यासाठी अडखळण बनत असत. दुसरी गोष्ट, हे शमरोनी जे लोक होते ते मोशेचे 5 पुस्तक आहे ना, आपल्याला माहिती आहे मोशेचे पहिले 5 पुस्तक कोणाचे पवित्र शास्त्रामध्ये? मोशेने लिहिले, त्याला पेंटाट्यूट म्हणतात. ते 5 पुस्तक ते लोक पाळायचे आणि इस्रायली लोक जे ते 5 पुस्तक तर पाळत होते, परंतु जे संदेष्टाने दिलेले पुस्तक होते त्यांना देखील ते घेऊन चालत होते. आणि अशा प्रकारे या दोघांमध्ये धर्मग्रंथाच्या बद्दल देखील वाद होता की ह्यांचा धर्मग्रंथ वेगळा, असं नाही म्हणतायत, दोघांचा धर्मग्रंथ कॉमन होतं, परंतु एकामध्ये नुसतं पंचग्रंथाचे 5 पुस्तक, तर दुसऱ्यामध्ये इतर संदेष्टांचे देखील सहभाग होता. आणि अशा प्रकारे आपल्याला असं दिसतं की ह्यामध्ये दोघांमध्ये वाद निर्माण होत असताना ते यहुदी लोक जे होते ते शमरोनी लोकांना कसं मानत होते? तुच्छ. त्याचं हेडीस पिडीस करत होते. त्याचं कारण हे होतं की ते स्वतःला काय समजत होते? पवित्र. ते स्वतःला शुद्ध, ते शुद्ध देवा आणि अब्राहमचे पुत्र होते, हे देखील होते, परंतु यांनी त्या सर्व पवित्रता, ते देवाच्या पासून आलेलं सर्व काही त्यांना मिळाला वारसा यांनी गमावून टाकला होता आणि यांनी अशुद्ध लोकांची संगती केली होती. त्यामुळे आता त्यांना काय राहिलं नव्हतं? आता त्यांना तो वारसा जो देवापासून म्हणजे अब्राहमापासून आला होता, आता तो त्यांना वारसा मिळणार नाही. त्यामुळे यांना ते तुच्छ लेखत असे आणि ही बाब आपल्याला जगामध्ये वारंवार दिसते की काही लोक, काही जाती, काही धर्म स्वतःला उच्च समजतात आणि काही लोक काय करतात? स्वतःला कमी समजतात. पण योहान 3:16 मध्ये काय लिहिलंय? देवाने कोणावर प्रीती केली? यहुदी लोकांवर, इस्रायली लोकांवर, ख्रिश्चन लोकांवर, असं लिहिलंय का कुठे? काय लिहिलंय? जगावर एवढी मोठी प्रीती केली. त्याच्यामध्ये उच्च नीच, काळे गोरे, स्त्री पुरुष किंवा कोणत्याही अमेरिका, युरोप, इंडिया, चायना असं काहीच नाही, जग. कारण की देवाने प्रत्येक व्यक्तीच, प्रत्येक मनुष्यात स्वतःच्या स्वरूपामध्ये घडवलेलं आहे. प्रत्येकासाठी त्या वधस्तंभावर आपल्या एकुलता एक पुत्र दिलेला आहे. त्यामुळे
त्या प्रत्येक व्यक्ती जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला तारण आहे. परंतु तारण कोणापासून आहे? प्रभू येशू पासून आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना सगळ्यांना? तारण हे प्रभू येशू पासून आहे आणि त्या तारणाचा स्वीकार जगात प्रत्येक व्यक्तीसाठी खुला आहे. तो खुला आहे. परंतु यहुदी लोकांना एकच वाटत होतं की आम्ही जे आहोत ते, आजही त्यांना तेच वाटतं की आम्ही अब्राहम, इसाक, याकोबाचे पुत्र आहोत आणि आम्हालाच त्याचे पुत्र आणि कन्या बनण्याचा अधिकार आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की हे आपल्यापैकी लोकांना देखील तुच्छ मानत होते. मग आपण कोण? आपण तर परके होतो. आपल्याला माहित आहे ती स्त्री जी होती ती मुलासाठी प्रार्थना करायला आली आणि तो काय म्हणतो की आपल्या लोकांची भाकर मी कुत्र्यांना कसं काय टाकू, है ना, असं म्हटलं ना प्रभू येशू ख्रिस्ताने. हे मत होतं ह्यांचं मत असं होतं की हे लोक मनुष्य आहे खरे, परंतु हे मनुष्याच्या पात्रतेचे नाही. त्यांना ते प्राण्यासारखे कमी दर्जाचे लेखत होते आम्हाला. तर मग हे त्यांचे बांधव होते, तर त्यांना जर कमी लेखत तर आम्ही काहीच कोणते की झाड की पत्ती, आम्ही कुठेच नाही. आणि यामुळे प्रियांनो ही जातीभेद, मतभेद, मतांतर हे निरंतर चालू होतं आणि त्यांनी त्याच्यावर पाकिस्तानमध्ये गेले आणि हिंदू लोक आणि आपण लोक कुठे राहिलेलो? भारतामध्ये राहिलेलो. आणि त्यानंतर निरंतर तो वाद सुरू झालेला. हा वाद आज पण तो चालूच वाद आहे. त्याचप्रमाणे इथे देखील ते होते दोघे कोणते? इस्रायली लोक होते. परंतु अर्धे लोक त्यांना पतित समजून जे 2 भाग राष्ट्राचे झाले. त्यामध्ये हे शमरोनी लोक जे होते त्यांनी परराष्ट्रीय स्त्रियांशी रोटी बेटी केल्यामुळे ते आता पतित लोकांमध्ये काउंट करतात आणि आज देखील यहुदी लोक त्यांना जुमानत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये एक स्त्री आहे जी शमरोनी स्त्री. आता तुम्हाला बॅकग्राऊंड लक्षात आलं सगळं? कारण की हे जर तुम्हाला आणि मला लक्षात नाही की का म्हणजे काय ते, हे तोवर तुम्हाला आणि मला कळणार नाही की येशू ख्रिस्त हे जे काही बोलत आहे, जे काही शिक्षण देते, त्याच्यामध्ये काय अर्थ आहे, त्याच्या मागे रहस्य काय. आणि हीच बाब फार महत्वाची. पवित्र शास्त्रामध्ये आपण नुसतं एक वचन वाचून त्याचा अभ्यास करून आपण खूप आशीर्वाद मिळू शकत नाही जोपर्यंत आपण त्याच्यावर त्याचा बॅकग्राऊंड अभ्यास व्यवस्थितरित्या करू शकत नाही. अनेक लोक या दिवसामध्ये बायबल स्टडीला गांभीर्याने घेत नाही. त्यांना वाटतं मी 2 पुस्तक 3 पुस्तकं वाचले आणि प्रार्थना करायला लागले आणि आम्ही अन्य भाषा बोलायला लागलो की आम्ही झालो धार्मिक. हो प्रियानो, मग हे बायबल देण्याची गरजच काय होते? बायबल त्याच्यामध्ये इतिहास आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कविता आहे, त्याच्यामध्ये गीते आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रोफेसी भविष्य वाणी आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला कळायलाच पाहिजे, कारण की देवाने उगाच नाही दिलेले आहेत. आपल्याकडे 10 धर्मग्रंथ आहे का? 10 धर्मग्रंथ, एकच धर्मग्रंथ दिलेला आहे. एवढंसं पुस्तक आहे, त्यामध्ये सगळं काय देवाने पृथ्वीच्या निर्मितीपासून पृथ्वीचा शेवट व शेवटाच्या नंतर देखील काय होणार या सगळ्या गोष्टी जर देवाने दिलेल्या आहे तर तुम्हाला आणि मला त्याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे. कारण की जगामध्ये एकच असं धर्मग्रंथ आहे ज्याच्यामध्ये खोलवर सगळी माहिती दिली, डिटेल्स दिलेले. परंतु जर तुम्हाला आणि मला माहीतच नाही किंवा तुम्ही ते माहिती करूनच घेऊ इच्छित नाही किंवा तुम्ही आणि मी शिकतच नाही, तर वचन काय सांगतं? अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. आणि यासाठी प्रियांनो शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. शिक्षण हे नुसतं शिक्षण नाहीये, तिथे काय तुमची क्वालिफिकेशन किंवा डिग्री किंवा काही परीक्षा देण्यासाठी नाही. हे शिक्षण देवाला जाणून घेण्यासाठी, देवाच्या योजना जाणून घेण्यासाठी, देव तुमच्यावर माझ्यावर किती प्रीती करतो आणि देवाचं तारण आणि आमचं काय जबाबदारी आहे सगळं ओळखून घेण्यासाठी, देवाच्या आज्ञा काय, शिक्षण काय हे जाणण्यासाठी हे शिकावंच लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्या मंदिरामध्ये वाचण्यासाठी किंवा प्रत्येकाला वाचता यावं यासाठी देखील आपण शिकवत आहोत, मेहनत घेत आहोत. कारण की जर वाचता येत नाही तर तुम्हाला आणि मला त्याचं ज्ञान प्राप्त होणार नाही. नंबर 2, ज्यांना वाचता येतं पण वाचतच नाही,
मग ते तर आणखीनच मोठे दोषी आहे. तिसरी गोष्ट, नुसतं वाचूनही काय होणार नाही, त्याच्या मागे काय रहस्य आहे जाणून घ्या. ते शिकवण्यासाठी दर गुरुवारी पाळक साहेब इथे येतात, शिकवतात, परंतु लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि मला सांगू द्या, हे खूप मोठं गुन्हा आहे. हे फार मोठा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, की देवाने आणलं आहे, देवाने अन्न दिलेलं आहे. हे ह्याला काय म्हणतो आपण, स्वर्गीय मान्य आहे, परंतु लोकांना ते स्वीकार करायला तयार नाही. आणि वचन सांगतं की अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. त्यांना कळत नाही. कोणी येतं, कोणी काहीतरी सांगतं, कोणी काहीतरी वचनातून दोन गोष्टी सांगतं, लगेच ते त्यांच्या मागे मागे जायला लागतं, लगेच त्यांना फॉलो करतं. वा वा, इतकं चांगलं का? तुम्हाला का वा वाटतं? चांगल्या गोष्टी ते काही वाईट सांगतात असं नाही, परंतु प्रियांनो, तुम्हाला आणि मला काय दिलेलं आहे, या मंदिरामध्ये तुम्हाला आणि मला काय काम करायचंय, जबाबदारी काय, यापासून अनेकदा आपण परावृत्त होतो. जोपर्यंत ज्या मंदिराशी आपण निगडीत आहोत, त्या मंदिरातून दिलेलं ज्ञान आणि बाहेरून एखादा व्यक्ती येत आहे, काही लोक येत आहे आणि त्यांनी दिलेलं ज्ञान हे तुम्हाला कन्फ्यूज करतात. आणि परिणाम हा होतो की आम्ही आपल्या सेवेपासून, देवाच्या या मंदिर आणि ख्रिस्ती मंडळीच्या उद्दिष्टापासून आम्ही बहकून जातो. आणि आपल्याला अनेकदा असं वाटतं की या मंदिरामध्ये काही नाही, हेच व्यक्ती चांगलं देतात. कारण एकच आहे की तुम्ही आणि मी शिक्षण व्यवस्थित घेतलं नाही, त्यामुळे थोडंसं काहीतरी व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगितलं कोणी की लगेच आपण बहकून जातो. आणि मला परत एक वार सांगू द्या, नुसतं इथे आरोग्य देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त नुसतं आरोग्य देत फिरला का? नाही, येशू ख्रिस्त आला नुसतं आंधळ्यांना डोळे द्या, किंवा लंगड्यांना पाय द्या, किंवा कुष्ठरोगी त्यांना बरं करा, एवढंच काम केलं का येशूने? नाही, त्यांनी त्याला नंतर महत्व दिलं. प्रथम त्यांनी काय दिलं? त्यांनी देवाच्या राज्याची घोषणा केली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, बोला प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. झोपून गेले काय? देवाच्या राज्याची घोषणा केली आणि त्यांनी वचन जे आहे, जुना करार, त्याची फोड करून लोकांना शिकवलं. आणि त्यामुळे लोकांचे हृदय बदल. कारण की अनेक लोक होते, येशू ख्रिस्त देखील म्हणतो की ते नुसते जेवण्यासाठी, खाण्यासाठी 5,000 लोकांना आणि 4,000 लोकांना जेवण, खाण्यापिण्यासाठी त्याच्या मागे फिरे, आरोग्यासाठी फिरत होते. आणि मग ते काही दिवसानंतर काय म्हटले की हे वचन किती कठीण आहे हे आम्हाला कळत नाही. अनेक लोक सोडून निघून गेले. मग येशू ख्रिस्त त्यांच्या शिष्यांना काय म्हणतो, तुम्ही पण जातात का? ते शिष्य म्हणतात, सार्वकालिक जीवनाचं तुमच्याकडे, आम्ही तुला कसं सोडून जाणार? का? शिष्यांना कळालं होतं, शिष्यांना रहस्य कळालं होतं की यस, जे काही आहे हे नुसतं आरोग्य नाहीये, नुसतं शांती नाहीये, नुसतं काहीतरी दान नाहीये, ह्याच्या पलीकडे येशू जे काही देते ते फार महत्वाचं आहे. आणि ते आम्हाला नुसतं ऐकायचं नाही, येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला इतरांना सांगायचं देखील आहे. प्रेज द लॉर्ड. ते टिकले. परंतु जे आरोग्य 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 करत होते, मला हे लाभ, मला ते, त्यांना देशाने दिलं, नाकारला नाही येशूने कोणाला. पण आज देखील मंदिरामध्ये ज्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू, देव ऐकतो, विश्वासाची प्रार्थना देव ऐकतो. परंतु मला सांगू दे, इतकंच मर्यादित नाहीये. आपल्याला एक जीवन आहे, त्याच्यामध्ये आजारपण येणार, समस्या येणार, वेगवेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार, निराशा येणार, गरिबी येणार, सर्व प्रकारची अडचणी येणार, मृत्यू देखील येणार, आणि आपणही मरणार. मरल्यानंतर काय? आपण नुसतं चर्चमध्ये कशासाठी आलो, तर आपण आरोग्य घेण्यासाठी. चर्चमध्ये कशासाठी आलं? प्रार्थना करा, तेल पाण्यावर, हे आपण आपलं उद्दिष्ट जर असला, तर मेल्यानंतर काय? आपल्याला येशू तर कळालंच नाही, आपल्याला येशू आणि येशूचं वचन तर कधी कळालंच नाही. येशूने दिलेली जबाबदारी ही आपली माहीतच नाही, कारण की आपण त्याच्याकडे गेलोच नाही. आपण नुसतं बरं होण्यासाठी गेलो. पण येशू म्हणतो, तुला मी निवडलेले, नेमले यासाठी की तू जावं आणि फळ द्यावं. प्रेज द लॉर्ड. निवडलं आहे, तुला नेमलेलं आहे, तू जाऊन फळ द्यावं. आणि तू म्हणतो नुसतं मला बरं कर, माझं मुलाचं भलं कर, मला पैसे द्या, माझं घरातल्या अडचणी, मला आरोग्य. अरे पण काम कधी करणार? फळ कधी देणार तू? प्रत्येक व्यक्ती, काही नुसतं पाळक किंवा एल्डर्सच नव्हे, किंवा काही लिमिट, सर्वांसाठी जबाबदारी आहे. आणि सर्वांनी ते कार्य करायचं आहे. कारण की जर सर्वांनी काम केलं नसतं, तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आज ख्रिस्ती धर्म गेलाच नसता. प्रत्येक लोकांना देवाने या जगामध्ये एक उद्दिष्ट घेऊन पाठवलेलं आहे. नुसतं पाळकच स्वर्गात जाणार आहे, पाळकच काहीतरी करणारे मंडळी, आणि मंडळीलाही जबाबदारी दिलेली. प्रत्येक निवडलेल्या लोकांनी फळ द्यावं. येशू ख्रिस्तांनी काय सांगितलंय की मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. बरोबर आहे.
आणि जे फाटे फळ देत नाही, ते फाटे जे वेलापासून वेगळे होतात, त्याच्याबद्दल काय लिहिलंय? ते अग्नीमध्ये टाकून जाळल्या जातात, त्यांना काहीच फायदा नाही. जर तुम्ही त्याच्याबरोबर जोडलेले आहात, तर तुम्हाला वेल्याच्या मध्ये जे फाटे आहे त्यांनी फळ द्यायपर्यंत जायचं आहे. तुम्ही काहीच करत नाही, आपण म्हणतो आम्ही वेगळं होतो, तर मग अग्नी आहे, ती अग्नी आहे. ते होते वेलाबरोबर, ते चालले वेलाबरोबर, वेलाने त्याच्याला त्यांना वाढवलं त्या फाट्यांना, परंतु त्या फाट्यांनी त्या वेलापासून जे काही मिळालं है ना, फाटे वेलापासून ग्रहण करतात काही गोष्टी, भोजन, परंतु त्याचा फायदा त्यांनी काही केला नाही. ते वेगळे पडले, तुटले, फळ देणारे नव्हते, आणि फळ न दिल्यामुळे त्यांना जाळण्यात येणार आहे. आणि ह्यामुळे प्रियांनो, ही बाब आपण जाणून घ्या. ही बायबल स्टडी जी आहे किंवा हे शिक्षण जे आहे, ते नुसतं शिक्षण नाहीये, नॉलेज वाढवण्यासाठी नाही, काही परीक्षा देण्यासाठी, ग्रॅज्युएशनसाठी नाहीये, तुमची काही परीक्षा टेस्ट होणार नाही. परंतु एक लक्षात ठेवा की जेव्हा सैतान परीक्षा घेतो, तेव्हा उत्तर देण्यासाठी हेच लागणार आहे. येशूची परीक्षा कशावर घेतली त्याने? चिन्ह चमत्कार निश्चितच केले, परंतु येशूने उत्तर कशावर दिलं? शास्त्रात असं, शास्त्रलेख असा म्हणतो. ह्याच प्रियांनो, तुम्हाला आणि मला उत्तर जर द्यायचं आहे, आम्हाला उत्तर जर आपल्या जीवनाचा समस्या शोधायचा आहे, प्रॉब्लेमचं जर शोधायचं, तर त्याचं उत्तर आणि आज त्यामुळे आज आपण जेव्हा जाणून घ्या की आपल्याला उत्तर द्यायचं आहे, आणि त्यासाठी शिकणं अतिशय गरजेचं आहे. येशू ख्रिस्त त्या स्त्रीकडे बघून म्हणतो की खरे उपासक आत्म्या व खरेपणाने पित्याची उपासना करतात. आत्म्या व खरेपणाने पित्याची उपासना करतात. ती स्त्री आली, तिला हवं होतं काय? तिला काहीच हवं नव्हतं. ती आपलं रेग्युलर काम करत होती. तिचं काम काय होतं? पाणी भरायचं. एक घरची स्त्री असल्या कारणाने स्त्रीची जबाबदारी होती की घराला लागणारं पाणी तिने भरणं हे तिचं काम होतं, आणि ते काम करायला आली होती. आणि अशा समय काम करत असताना येशू तिथे आलेला आहे. बघा आता, तिथे येशू आलेला आहे, आणि येशू आणि तिच्यामध्ये संभाषण सुरू आहे, आणि ती चकित झालेली आहे की हा यहुदी आहे. आता आपल्याला आता लक्षात आलं यहुदी म्हणजे कोण, की एवढे श्रेष्ठ लोक आहे जे आम्हाला इतकी वाईट वागणूक देणारे लोक आहे, आणि आज हा आमच्या समोर उभा आहे आणि तो म्हणतो मला पाणी द्या. त्या जवळ ते पाण्याच्या काय त्या वाऱ्याला ते उभे राहणारे लोक आज त्याच्याकडून पाणी मागत आहे. तिला चकित झाली, ती चकित झाली. आज देखील आपल्याला जरी नसलं, परंतु भारत देशामध्ये आपल्याला माहित आहे की अगोदर काही 5-50 वर्ष अगोदर लोकांच्या घरी जाऊन लोक पाणी प्यायला नाही प्यायचे. पाणी प्यायचे का? पाणी नाही का? कारण की जे अछूत आहे, याला आपण अछूत शब्द म्हणतो है ना, त्या लोकांच्याकडे जाणं आणि त्यांच्या घरी बसणं, त्यांच्याबरोबर राहणं हे नव्हतं. इव्हन आपले अनेक ख्रिस्ती लोक आहे, ते लोक वेशीच्या बाहेर घर राहत, तिथून ख्रिस्ती झालेले आहे अनेक जण है ना. ख्रिस्ती लोकांतले अनेक जण जे आहे ते वेशीच्या बाहेर राहणाऱ्या लोकांपैकी होते. ते आज ख्रिस्तामध्ये आल्यामुळे आज समाजामध्ये एक महत्वाचं काम करत आहे. हो प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा. आणि शमरोनी स्त्री ही जेव्हा जवळ आलेली आहे, ती म्हणते की तुला ठाऊक नाही का? आणि तिने एक फार मोठा शब्द सांगितला, आणि ती बाब आपल्याला आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवायची आहे. आणि तेव्हा ती म्हणते, बघा वचन वाचा, 9वं वचन, 4था अध्याय 9वं वचन. तेव्हा ती शमरोनी स्त्री त्याला म्हणाले, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्रीवर प्यावयास पाणी मागतात, हे कसे? हे कसे? एकदम थंड, काय तुला कळत नाही का? आपण अनेकदा म्हणतो का हो, कसं येणं केलं तुम्ही आमच्या घरी? म्हणजे कसं आहे, काय चुकून बिकून आले का काय आमच्या घरी? तुमचं आमचं काही घेणं देणं नाही, कसं काय येणं केलं? म्हणजे आता चला बाबा कटा आता तुम्ही. आपण असं म्हणतो का कधी? अनेकदा आपण असं म्हणतो, काय हो, काय चुकून इकडे येऊन गेले का काय? अनेकदा आपण अशा प्रकारे लोकांना काय करतो? आनंदानेच. हा आनंद आहे का? प्रेमाचा आहे का? वा वा वा, किती आनंद झाला, किती दिवस आपण भेटलो, आपल्याला एक वेगळ्या प्रकारे. आणि म्हणतं का हो, कसं काय चुकून इकडे आलं?
समोरचा समजून जातं की बाबा आता चला आता आपण निघून जाऊ. कारण की तसंच हे एक थंड प्रकारचा संवाद होता, ज्याच्यामध्ये ती स्पष्ट म्हणते तू वेगळा मी वेगळा, काय गरज नाही तुझा माझा बोलण्याची. परंतु प्रियांनो लक्षात द्या, अनेकदा आपण थंडपणे येशूचा स्वीकार करतो, थंडपणे येशूला आपल्या जवळ करतो. परंतु आपल्याला माहित असायला पाहिजे की येशू आपल्या घराच्या, आपल्या जीवनाचा दार ठोकत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण अनेकदा म्हणतो तू कशाला आला बाबा, आता आम्हाला गरज नाही, जेव्हा लागल ना तेव्हा आम्ही तुझ्या मागे मागे पळू. आता आमचं सगळं चांगलं चाललेलं, आमच्या मुलं बाळ आहे, आमचे लेकरं बाळ आहे, आम्हाला खाणं पिणं आहे सगळं व्यवस्थित आहे, नोकरी धंदा आहे, आजारपण पण नाही, सगळा प्रॉब्लेम नाही, मग काय गरज आहे तुझी. बघू ख्रिसमस न्यू इयर या वेळेस आम्ही येऊ चर्चला, तोपर्यंत तुझा माझा काही संबंध नाही, तुझा माझा काही संबंध नाही. पाळक साहेब तुम्ही बोला, आम्ही व्हिडिओ घरी बघू, चर्चला आम्हाला यायचं नाही, चर्चमध्ये आम्हाला वेळ नाही, आम्हाला खूप सारे काम आहे, महत्वाचे काम आहे. आणि असं म्हणून आपण चर्चच नव्हे तर येशूला थंडपणे घेतो, आपण येशूला मूर्ख बनवतो. त्याला आपल्याला असं वाटतं की नाही 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 आपण येशू, पण येशूला आपण मूर्ख बनवू शकत नाही. जेव्हा गरज लागते तेव्हा आपण 10 प्रार्थना करणार, ह्यांना बोलो त्याला बोलो, उपास कर, सगळ्या काय गोष्टी करतो, परंतु इतर दिवशी आपण थंड होऊन जातो. हा थंड प्रतिक्रिया इथे दिसत आहे. तिला माहित नव्हतं की हा कोण आहे, परंतु अनेकदा आपल्याला तर माहित आहे येशू कोण आहे, तरी देखील आपली प्रतिक्रिया थंड असते. त्याचं कारण येशूने पुढे जाऊन सांगितलं की माझे सेवक कशाने माझी आराधना करतील, आत्मा आणि खरेपणा. जे आत्म्याने खरेपणाने करत नाही ते कसं करतात, ते खोटेपण आहे ना. आत्म्याने खरेपणाने म्हणजे टाइमपास म्हणून येणं, आपल्याला खुश करण्यासाठी. मला म्हणाला बाळासाहेब खूप समाधान वाटलं, संदेश ऐकल्यानं खूप दिवसानंतर तुम्हाला बघितलं, खूप बरं वाटलं. 3, 4, 5 वेळेस आम्ही आलो, तुम्ही नव्हतं ना, आम्हाला कसं तरी होतं, आता तुम्ही आलं ना आम्हाला खूप बरं वाटलं. तर ठीक आहे, मी खुश होऊन जाईल. परंतु निश्चितच मी असो किंवा कोणी असो, देव इथे आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्य येतील, मनुष्य जातील, सेवक येतील, सेवक जातील, परंतु देव हा आहे, होता आणि असणार. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आम्ही व्यक्तीला बघण्यासाठी येत नाही, आम्ही कोणतं पाळक आहे त्याला बघायला येत नाही, आम्ही देव येशूला भेटायला येतो. प्रेज द लॉर्ड. आणि तो नुसतं भेटण्यासाठी आमचा आत्मा, आमचे विचार, आमचे मन जसे हिरणे पाण्यासाठी तरते, जसं लुलपते, तसा माझा जीव देवा तुझ्या दर्शनासाठी लुलपत आहे की केव्हा जाऊन मी तुझ्या मंदिरात जाऊन तुझे दर्शन घेईन. ही भूक आणि ही तहान, ही भूक आणि ही तहान जी हरणीला लागलेली आहे, ती तुम्हाला आणि मला लागणे गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे मंदिर आहे म्हणजे तिथे येशू आहे. इथे गीत गायले गेले तिथे येशू असणार, इथे प्रार्थना केली गेली तिथे येशू असतं, तिथे संदेश दिले जाते तिथे येशू असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये येशू आहे. आणि मी येशूसाठी येते, मी येशूसाठी येतो, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा ही उपासना आत्म्याने खरेपणाने होते. आणि मग आपण हा आहे का, तो आहे का, तसं आहे का, असं आहे का, असं म्हणून जेव्हा आपल्या अटी लादतो, म्हणजे देवाला म्हणतो जर असं असं असेल तरच मी मंदिराला येईल, ख्रिसमस असेल तरच मंदिराला येईल, न्यू इयर आहे तरच मंदिराला येईल, प्रभुभोजन आहे तरच मी मंदिराला येईल, रविवार असेल तरच मी मंदिराला येईल, तर आपण कोणाला फसवत आहे? आपण देवाला काय फसवणार, आपण स्वतःलाच फसवत आहे. कारण की देव ओळखतो, देवाला कळतंय आत्म्या खरेपणाचं काम नाही चाललेलं आहे ते. आणि त्यामुळे मग तुमची आणि माझ्या प्रार्थना ऐकले जात नाही, आणि जे आशीर्वाद दर वेळेस मंदिरातून ठेवलेले त्या आशीर्वादाचा लाभ देखील तुम्हाला आणि मला मिळत नाही. आणि यासाठी प्रियांनो परत एक मी आपल्याला सांगतो की हे जे भुकेले आहे, ह्याला भूक आहे ना, ह्याला तहान आहे, ह्याला ओढ आहे, त्यांनाच वचन इथे साठवता येतं. जे बघायला आलेले कसं काय बरोबर चाललं, सगळं सगळं व्यवस्थित आहे, ओ सगळं मस्त, पाळकचा व्यवस्थित छान शूटिंग बिटिंग सगळं व्यवस्थित, हे नुसतं बघायला आलेले. बघणारे लोक जे आहे त्यांना आशीर्वाद मिळणंच कठीण आहे. ते बघण्यामध्ये आनंदित होतील, मंदिर आहे, थोडी शांती पण त्याला मिळेल, परंतु ब्लेसिंग जे आहे, ज्याला बरकत मिळतो, ते त्यांच्यापासून दूर आहे. आज आमच्यापैकी अनेक स्त्री आहे न चुकता मंदिराला येतात, ते आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. ते आशीर्वादित आहे. ते 2 असतील, 4 असतील, 10 असतील, प्रत्येकाला देव आशीर्वाद देतो. परंतु एकच लक्षात ठेवा, तुमचा भेटण्याचा उद्देश निश्चितच
मला देखील देवाला काहीतरी द्यायचं. प्रेज द लॉर्ड. देव तर नेहमीच देतो. हे जीवन जे आहे, आज आपण जमिनीवर उभे आहोत, आपण खातो पितो मंदिरापर्यंत येतो, हे देवाने दिलेला आशीर्वादच आहे. ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद काय पाहिजे. आज अनेक जण असतील जे दवाखान्यात आहे, अनेक जण असतील जे बिछाण्यावर झोपलेले, अनेक जण चांगले धडधाकट पण मंदिरालाच यश वाटत नाही, अनेक जण मेलेले आहे, त्यापैकी नाही ना आम्ही. हेच तर मोठे आशीर्वाद आहे ना. बाकीचे प्रॉब्लेम तर येत राहतील, जातच राहतील, परंतु आम्हाला वाटतं की यस, आज मला येशूला भेटायचंय, आज मला येशूचं वचन ऐकायचं, आज मला ते वचन माझ्या हृदयात साठवायचं आणि घरी जाऊन परत एकदा वाचायचं, परत एक बार तर अभ्यास करायचा आहे. कारण की माझा येशूचा अभ्यास करणं मला आवडतं. आत्ताच आपण इलेक्शन झाले आणि आपण बघितलं आणि अनेक लोकांच्या बद्दल आपण ऐकतो. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर आपण म्हणणार की राहुल गांधी है ना. राहुल गांधीच्या आईचं नाव काय होतं सांगा बरं. सोनिया गांधी. सोनिया गांधीच्या सासूबाईचं नाव काय होतं. इंदिरा गांधी है ना. इंदिरा गांधीच्या वडिलांचं नाव काय होतं. अरे सगळं माहिती आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला आता हेच अब्राहम इसाक याकोबकडे गेलं तर माहित नाही. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कशा फटाफट माहिती की राहुल गांधीची सोनिया गांधी, सोनिया गांधीचा नवरा राजीव गांधी, राजीव गांधीची आई इंदिरा गांधी, इंदिरा गांधीचे वडील जवाहरलाल नेहरू, आणि हे सगळे आपल्याला माहित आहे. का माहित आहे. कारण की आपण वारंवार लक्ष देऊन त्याचा अभ्यास करतो, त्याच्याबद्दल आपण आपसामध्ये बोलतो. त्यामुळे झोपेत जरी उठवलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टी माहित आहे. शरद पवारच्या बद्दल आपण विचारलं, सगळे आपल्याला हिस्ट्री माहित. का. कारण की आपण त्याच्याबद्दल जाणणं, त्याचा अभ्यास करणं, शिकणं हे आपल्याला खूप आवडतं. कोणी आपल्याला विचारलं ना आपल्याला उत्तर देताना अरे काय इसको मालूम ही नाही कुछ. जवाहरलाल नेहरू कोणतं माहीतच नाही यांना. तर आपल्याला लाज वाटतं स्वतःची. परंतु प्रियांनो, हीच गोष्ट जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये येते तेव्हा आम्हाला अनेक गोष्टी माहीत नसतात आणि त्याचा आपल्याला लाज पण वाटत नाही. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं त्यांच्या गोष्टी आपण जाणून, त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून आपल्याला त्या घराण्याबद्दल, कोणतंही घराणा असेल ते, राजघराण्याबद्दल एक वेगळ्या प्रकारचा आदर, सन्मान आणि श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे हे जे आहे पवित्र शास्त्रामध्ये, त्याच्याबद्दल नुसती श्रद्धा नाहीये, त्याच्याबद्दल आपल्याला आशीर्वाद लपलेले, हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण की आम्ही ते जाणून घेत नाही, त्यामुळे आम्हाला मिळत नाही. आता इथे स्त्री, तिला सगळं माहित होतं बघा. ही स्त्री जरी पतीच होती, जरी तिने 5 नवरे केलेले होते, तरी देखील तिला माहित आहे की आमची आराधनाचे स्थान आणि इतिहास काय, आम्हाला डोंगरावर उपासना करायची. तिला हे पण माहित होतं की जे आमचे विरोधक आहे, ज्याचं नाव यहुदी लोक आहे, ते यरुशलेमच्या मंदिरामध्ये बघा. तिला, ती पापी असून देखील तिला सगळ्या गोष्टीची माहिती होते आणि ती येशू ख्रिस्ताला ती बरोबर उत्तर देत आहे. ती बरोबर उत्तर देते. हे वैशिष्ट्य आहे यहुदी लोकांचं, हे वैशिष्ट्य शमरोनी लोकांचं की ते आपले धर्मग्रंथ याचा मोठा विपुलतेने अभ्यास करतात. मोशेने त्यांना शिकवलेलं आहे की ते बिंबवा, ते उठता बसता बोला, आणि ते बोलतात, तोंडपाठ करतात. हो प्रियांनो, कदाचित ते तोंडपाठ आणि त्यांचं बोलणं त्यांच्या आचरणामधून दिसत नसतं. कारण की येशू ख्रिस्त म्हणतात ते बोलतात, मोठे मोठे प्रार्थना करतात, धागे घेऊन मिरवतात, परंतु त्यांचं आचरण जे आहे ते योग्य नाही. ते बोलतात तसं त्यांचं आचरण नाही. येशू ख्रिस्तांनी त्याचा विरोध केलाय. ही धार्मिकता खोटी धार्मिकता आहे. हो प्रिय, परंतु त्यांना त्याच्या धर्म आणि त्या सर्व ग्रंथाचा उत्तम असा अभ्यास होता. तेव्हा आमच्याकडे बघत आहे आणि तो म्हणत आहे की मीच तर हे जगाला सर्व काही दिलेलं आहे, मी पवित्र शास्त्र तुमच्याकडे ठेवलेलं आहे, परंतु तुम्ही आणि मी त्याच्याबद्दल आग्रही नाही. आणि तेव्हा ती त्या वचनातून बोलत असताना येशू देखील वचनातूनच बोलतो. मग यस, न डोंगरावर, यरुशलेमच्या मंदिरात आता वेळ कुठे आली, आत्म्याने खरेपणाने. प्रेज द लॉर्ड. आज आपण या पवित्र मंदिरामध्ये आहोत आणि ती स्त्री जरी उत्साही नव्हती, ती बोलण्यामध्ये इंटरेस्टेड होती का, नाही. पाणी देण्यामध्ये इंटरेस्टेड होती का, नाही. पाणी पण द्यायला तयार नव्हती, बोलण्यामध्ये पण उत्सुक नव्हती, ती संकोचने. पण येशू ख्रिस्त देण्यासाठी तयार होता. प्रेज द लॉर्ड. येशूला माहित आहे थंड लोक आहे, यांना जगिक पाणी हे ते, ती म्हणते मला पाणी देत, किती चांगली गोष्ट आहे, मला पाणी परत भरायला मिळणार नाही. बघा, तिला बेनिफिट तर घ्यायचं पाण्याचं,
पाणी प्यायचं, परंतु पाणी कोणतं पाणी येशू देते ते त्याने जाणून घेतलं नाही. हो प्रियांनो, आज येशू तुम्हाला आरोग्य देत आहे, येशू तुमचे अश्रू पुसत आहे, येशू तुमचं भलं करत आहे, येशू तुम्हाला धन संपत्ती देते, येशू तुम्हाला नोकरी देते. परंतु येशू हे देत असताना काय तुमच्याकडून अपेक्षित आहे हे तुम्हाला मला माहित असायला पाहिजे. येशू म्हणतो मी तुला पाणी देतो, परंतु हे पाणी कोणतं साधं पाणी नाही, हे सार्वकालिक पाणी आहे. आणि योहान शुभवर्तमानामध्ये मी हे घेतो आणि मग मी संपवतो. रविवारी आपण घेणार आहोत आणि 7वा अध्याय आणि वचन 37 यामध्ये आपण बघूया पाण्याच्या बद्दल येशू काय म्हटलं. मी पुढच्या रविवारी म्हणजे येत्या रविवारी मी त्यावरच पुढे घेणारच आहे. परंतु योहान मध्ये 7वा अध्याय आणि वचन 37 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त जिवंत पाण्याबद्दल काय म्हणतो बघा. 37 ते 39 वाचा. या सणाच्या दिवशी, रविवारचा दिवस किंवा जो त्याचा सण असेल त्या दिवशी येशू उभा राहिला, मोठ्याने ओरडून तो म्हणतो, काय म्हणतो, कोणी तानेला असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे आणि प्यावे. अरे तुम्हाला काय पाणी देते, मी तुला पाणी द्यायसाठी आलेलो. पुढे या जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये जे काही सांगितलेले आशीर्वाद आहे, जे काही सर्व ब्लेसिंग्स आहे ते पाण्याच्या स्वरूपातून बाहेर पडणार आहे. पुढे जिवंत पाण्याच्या दऱ्या वाहतील. अरे हे जगिक पाणी आज आहे उद्या नाही आणि हे सगळं काही संपणार आहे, परंतु मी जे पाणी देणार आहे ते जे जीवन आहे ते नद्याच्या स्वरूपात त्याच्यातून निघाल. आणि 39 वचन महत्वाचं आहे. यस, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना आत्मा मिळणार होता, त्याच्या विषयी हे त्यांनी म्हटले होते. कशाच्या बद्दल म्हटले होते? आत्म्याच्या बद्दल सांगितले होते. प्रेज द लॉर्ड. आणि येशू ख्रिस्ताने तिला म्हटलं, जे फक्त आत्म्याने खरेपणाने सेवा करतात ती उपासनेची समय आहे. आज येशू ख्रिस्त परत एक बार म्हणतो, ते पाणी म्हणजे काय? पवित्र आत्मा आहे. आणि तो आत्म्याच्या बद्दल म्हणतो की तो त्याच्यातून नद्याप्रमाणे वाहणार आहे आणि जे जे त्याच्या संपर्कात येणार आहे त्यांना तो तृप्त करणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला वचन हे सांगत आहे आणि इथे देखील तेच लिहिलेलं आहे की शास्त्रलेखामध्ये लिहिलेल्याप्रमाणे या पवित्र शास्त्र, आज आम्हाला ते शास्त्रलेख माहीत असायला पाहिजे. पवित्र शास्त्र याची जाणीव असायला पाहिजे की पवित्र आत्मा काय करतो. नुसते इथे आपण गीत गायला पवित्र आत्मा मन रहा वगैरे गीत गाणे, पवित्र आत्मा आ येशू के चरणों में ले जा, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी पवित्र आत्मा देव कोणाला देतो, आत्मा आणि खरेपणाची सेवा कुठे आहे ती आमच्या मधून जेव्हा देवाला दिसतं, देव म्हणतो तुझं जीवन बदलून जाईल. आणि जे तुझ्या शेजारी आहे, तुझ्या घरात आहे, जे अतृप्त आहे, जे घाबरलेले, जे भ्यालेले, निराश आहे आणि सर्व प्रकारच्या पापात आहे, शापात आहे, आजारात आहे, तुझ्यामधून जो आत्म्याचं कार्य होईल आणि ते बरे होणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आत्मा दिलेला नव्हता, आता येशू म्हणतो मीच नुसता आत्मा जरी असलो परंतु तो आत्मा तुमच्यामध्ये येऊन वस्ती करेल. प्रेज द लॉर्ड. यस, आज देवाने तो आत्मा काढून घेतला नाही तर देवाने आत्मा ओतला. पेंटिकॉस्टच्या दिवशी जो आत्मा स्थिरावला तो आज तुमच्या आणि माझ्यामध्ये राहू इच्छितो. परंतु आम्हाला आत्म्यासाठी आपली उपासना आणि प्रार्थना आणि बायबल स्टडी ही कशी करायला पाहिजे? खरेपणाने करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्ही स्वतःला फसवतोय, देवाला नाही. देव रोज बघतो. देव तुम्हाला आणि मला प्रश्न विचारतो आणि प्रश्नाचे उत्तर देखील याच्यातून देतो. प्रत्येकाला प्रश्न वेगवेगळे असतात. आज जे काही प्रश्न मला पडतात, काही प्रश्न सिस्टर शोभाना पडत असेल, काही सिस्टर ज्योतीला पडत असेल, सगळ्यांचे प्रश्न एकसारखे असतात का? नाही, सगळ्यांचे प्रश्न वेगवेगळे असतात. प्रत्येकाला वेगवेगळे जीवनातले प्रश्न आहे. कारण की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा नाही. प्रत्येक व्यक्ती एकाच घरात राहत नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या घरात राहतात. प्रत्येक वृद्ध आहे, मध्यम वयाचा आहे, तरुण आहे, स्त्री आहे, पुरुष आहे. प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहे आणि प्रत्येकाच्या समस्या जर वेगवेगळ्या आहे तर प्रत्येकाचे उत्तर देखील त्याला वेगवेगळंच असणार.
डॉक्टर एकच गोळी देऊन सगळ्यांना बरं करेल का? नाही. डॉक्टर जेव्हा चेक करेल, तो रिपोर्ट बघाल, अरे ह्याचा आजार वेगळा आहे, ह्याचा आजार वेगळा आहे, ह्याला सर्दी खोकला झालेला आहे, ह्याचं डोकं दुखत आहे, ह्याचे हातपाय दुखत आहे, ह्याची मान दुखत आहे, ह्याची पाठ दुखत आहे. सर्वांसाठी गोळ्या वेगळ्या, सगळ्यांना ट्रीटमेंट वेगवेगळी. त्याचप्रमाणे आमच्या समस्याचं उत्तर देखील वेगवेगळं आहे आणि ते उत्तर आम्हाला देवच देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते शोधणं आमचं काम आहे, आमचं काम आहे. आम्ही डॉक्टरच्याकडे जातो, डॉक्टर म्हणतो जा आणि तुमचं काय करा, लॅबमध्ये जाऊन तुम्ही पहिले टेस्ट करा आणि त्या म्हणून आम्हाला कळलं की तुमच्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम आहे. येस, हे लॅब आहे, हे मंदिर आहे, जिथे तुमच्या समस्याचं काय आहे ते तुम्हाला कळतात, ते तुम्हाला समजतात. आणि मग जेव्हा आपण त्या लॅबच्या समस्या घेऊन कोणाच्याकडे जातो, डॉक्टर म्हणजे येशूकडे जातो, तेव्हा येशू त्याला स्पर्श करतो आणि त्यावेळेस आरोग्य प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही त्या समस्या घेऊन ते सर्व टेस्ट करायला तयारच नसतो. आपण डायरेक्ट जातो डॉक्टरच्याकडे, डॉक्टर देऊन टाका गोळी, नाही टेस्ट बिस्ट काही नाही करायची. काय काय लोकांना फार भीती वाटते, ब्लड टेस्ट करायचा, हो रक्त काढतील, जाऊ दे, नको ना. तसं डॉक्टर तसंच द्या ना, नको ना ते ब्लड टेस्ट. काय काय लोक म्हणतात, अहो ते MRI एवढा 4-5 हजार रुपये खर्च, तसंच द्या ना गोळा, कुठे MRI करायला लावतो. येस, अनेक लोक पैशामुळे किंवा भीतीमुळे किंवा समयामुळे टेस्टच करत नाही, त्यामुळे डॉक्टरला काही कळतच नाही, तो अंदाजे गोळ्या देतो नाही, आम्ही बरेच होत नाही. हो प्रियांनो, आज आमची अवस्था तीच आहे. आम्ही निश्चितच या पवित्र शास्त्राच्या द्वारे आपल्या जीवनाचा टेस्ट करतच नाही आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला कळत नाही. आज ती समरोनी स्त्रीची तीच अवस्था होती. तिला एकच माहित होतं, पाणी भरा ना पाणी करा, नवरे करा नवरे, हेच तिचं जीवन इथपर्यंत चालू होतं. एका बाजूला पतित पापी जीवन, दुसऱ्या बाजूला जगी गरजा, यामध्येच तिचं जीवन चालू असताना प्रभू येशू ख्रिस्त त्या विहिरीच्या जवळ आला आणि येशू ख्रिस्ताने तिची वैयक्तिक नुसती भेट घेतली नाही, तर तिचं जीवन बदललं. प्रेज द लॉर्ड. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये बघू, नुसतं तिचं जीवन बदललं नाही, तर ती गावाकडे पळाली, ती गावाकडे धावत गेली, त्यांनी घागर जी होती तो खाली टाकली आणि ती पळाली. आणि बघा काय झालेलं आहे त्या वचनामध्ये मी वाचतो आणि मग तो पुढच्या वेळेस आपण घेऊन येणार. ती 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला दिसत आहे. आपण त्या स्त्रीच्या बद्दल 28 वचन. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाले, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितलेलं आहे, मी किती पापी आहे, मी किती पतित आहे, माझ्या जीवनामधल्या काय अडचणी, सगळं काही मला त्या संदेशाने सांगितलेलं आहे. चला माझं काही सर्व काय, तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. प्रेज द लॉर्ड. तो मसिया तुम्ही म्हणतात ना, तो आनेवाला आहे, तो मसिया आलेला आहे का नाही बघा, चला आपण जाऊन बघू. आणि काय लिहिलेलं आहे, तेव्हा नगरातून निघून सर्व लोक त्याच्याकडे येऊ लागले. प्रेज द लॉर्ड. बघा हे आहे, हे कार्य आहे. तिला पाणी द्यायचं नव्हतं, पण येशूने जेव्हा पवित्र आत्म्याचा स्पर्श तिच्या जीवनात केलं, नुसतं तिचं जीवन बदललं नाही, ती इतकी आनंदी झाली की पळत सुटली, पाणी बिणी विसरून गेली, मडकं बिडकं विसरून गेली. आता ती म्हणे की मला जे मिळालेलं आहे मी गावाला सांगेल. आणि गावचे लोक तिला दारात उभं करत नव्हते, गावातले लोक तिला शिव्या घालायचे, गावातले लोक तिला टॉन्ट मारायचे, गावाचे लोक तिला निश्चितच हिडीस करायचे. आज काय झालं, कसं काय ऐकलं होतं त्यांनी गावाच्या लोकांनी, अरे ते म्हणे काय येडी बेडी आहे काय, तू काय आहे, तुझं कॅरेक्टर काय, तू बाई किती कशी घाणेडी आणि तू बोलते केवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी, तू येडी झाली आहे, काय ऐकायचं त्या सोडून, असं बोललं का कोणी नाही. काय घडलं असं, अशी स्त्री, पहिली तर स्त्रीच होती, स्त्रीचं तर कोणी ऐकतच नव्हतं त्या काळामध्ये ना. त्या काळात असं होतं की स्त्रीला कोणी डिमांडच देत नव्हतं. ती स्त्री, आणि त्यात ती अशी स्त्री, ती जाते काय, बोलते काय, कोणत्या लोकांच्या बद्दल बोलते, मसिहाच्या बद्दल बोलते, ज्याची वाट ते इस्रायल लोक केव्हापासून बघते, आणि ते लोक ऐकतात आणि येतात. काय हे काय घडलं, हो जिवंत पाण्याचे झरे वाहत आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याला म्हणतात जिवंत पाण्याचे झरे वाहत आहे. आज तुम्ही काही नसाल, तुमच्याकडे काही नाही,
तुम्ही लोक तुम्हाला पडलेले वृद्ध, अयोग्य, अपात्र, दुर्बळे समजत असतील, समजत आहे लोकांना. आजवर आम्ही काही चांगलं कर्तृत्व केलं नाही, काय कोणत्याही चांगल्या गोष्ट नाही. परंतु मला सांगू द्या, जेव्हा तुमच्यावर आत्म्याने खरेपणाचा, सामर्थ्याचा, आशीर्वादाचा लाभ उतरल, तुमचं लोक ऐकतील. प्रेज द लॉर्ड. आणि एखादं म्हणणं आहे, आमचं कोणीच ऐकत नाही घरामध्ये, आम्हाला कोणीच मानत नाही, आमच्या शब्दांना कोणीच नाही, आम्ही सांगू इच्छितो की असं करा तसं करा, परंतु कोणी ऐकत नाही. हो, आता समय आलेला आहे. आत्ताच आपण बघितलंय की तो आत्मा जेव्हा येईल तेव्हा तुमच्या जीवनातून जीवनी झऱ्याचे पाणी वाहायला लागल आणि ते लोक ऐकतील आणि ते पण धावत येतील. प्रेज द लॉर्ड. ह्याची गरज आहे. पैसा येईल, पैसा जाईल, आजार पण आज बरे आहो, उद्या परत आजारी पडो. मनुष्य आहे, मनुष्य जाईल, परंतु जीवन काय? ते जीवन तुम्ही जीवन जाते की नुसता पैसाच देऊन मरत आहे? की तुम्ही घर बांधून जाते? अरे हे घर नाही आहे, ते घर आहे, सार्वकालिक घर. त्याच्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला तयार केलेलं आहे. हे धन नाही, ते सार्वकालिक धन जे आहे ते तिथे, हे जगातलं धन कोणी कोणाबरोबर घेऊन गेलेलं कोणी नाही. हे सर्व जर देव देत आहे आणि ते तुम्हाला आणि मला कळालेलं आहे आणि तुमच्या आणि माझ्या घरातल्या लोकांना तर आजवर त्याचा महत्व कळत नाही, तर आत्म्याने खरेपणाने जेव्हा आपण प्रार्थना करू, परिस्थिती बदलेल. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती चेंज होईल आणि ती परिस्थिती चेंज करण्यासाठी काय करावं लागेल आम्हाला? येशूच्या चरणी बसून त्याचं ऐकावं लागणार आहे. ती बसली, ती ऐकलं, ती बोलली, येशूचं कार्य झालं आणि गाव बदललं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. आज आम्हाला निदान घर तरी बदलता यायला पाहिजे. हो प्रियांनो, अनेक जण म्हणतात पाळकचा खूप कठीण परिस्थिती हो, घरात कोणी ऐकत नाही, एकमेकांना भांडतात, एकमेकांना वाद आरोप आहे, व्यसन आहे घरामध्ये, आजारपण आहे, गरिबी, लाचारी. यस, खूप कठीण परिस्थिती, परंतु परिस्थिती बदलेल. परिस्थिती बदलेल नाही, बदलणार आम्ही नाही. जर बदलायचं असतं तर केव्हाच बदललं असतं, परंतु आजवर ते बदललं नाही. परंतु तुम्ही मंदिरात येतात, तुम्ही पवित्र शास्त्र वाचतात, आज तुम्ही भुकेले तानेले तर त्यांना तृप्त केलं जाईल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला भूक ताणच नाही, तुम्ही तृप्त कसे होणार? ते स्त्रीने ते जिवंत पाणी स्वतः घेतलं, त्यामुळे ती दुसऱ्यांना देऊ शकली. आज आम्हीच काही घेत नाही आणि आम्ही नुसतं म्हणतो खूप छान झालं, बरं झालं, मला आरोग्य मिळालं. ही चांगली गोष्ट आहे. साक्ष देतात, ही देखील चांगली गोष्ट आहे. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये देव म्हणतो तिथेच नाही, तुमच्या घराला मी बदलणार आहे आणि आत्म्याचं कार्य जे आरंभ तुझ्या जीवनात झालं ते तुझ्या घराण्याला बदलणार आहे. तुझ्या घराण्याला बदललं आणि त्याच्यासाठी देवाने तुम्हाला आज येशूच्या या पाणी देणाऱ्या विहिरीच्याकडे आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जर आणलेलं आहे तर मला सांगू द्या, आपण घाबरू नये, आपण भिवू नये, कारण की आम्हाला जे मिळालेलं आहे ते जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. आरोग्यापेक्षा, धनापेक्षा, इस्टेटपेक्षा आणि सर्व प्रकारच्या पदापेक्षा, श्रीमंतीपेक्षा सगळ्यात मोठी श्रीमंती तुम्हाला ही मिळालेली की तुम्हाला येशू मसिया ख्रिस्त तारणारा भेटलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो जर मिळालेला आहे, या स्त्रीला जर सापडलेला तर ती थांबली नाही, आम्हाला देखील थांबायचं नाही. आपण जाऊया पुढच्या रविवारी, तेव्हा आपण त्याचा लाभ घेऊया, परंतु इथेच आपण थांबूया, कारण की पुढच्या रविवारी आपण त्याचा पुढचा भाग बघूया. प्रार्थना करू. प्रभू आम्ही धन्यवाद देतो, कारण की रात्रीचा समय परत एक बार येशू आम्हाला लाभलेला आहे, येशू आमच्याशी बोललेला आहे. त्या स्त्री, शमरोनी स्त्री, शमरोन काय आहे, शमरोन का पतित झालं, शमरोन लोकांना का दलित आणि का निश्चितच भ्रष्ट आणि पतित समजत होते, हे देखील आम्ही शिकलेलं. आणि पित्या, आज परत एक बार येशू तो अशा पतित लोकांकडे, दुर्बळ लोकांकडे, टाकलेल्या लोकांकडे येऊन म्हणतो, मला पाणी दे. ओ येशू, तो आमच्यावर किती प्रीती करतो, तो आमच्यावर किती प्रेम करतो की आमच्या हातातल्या वस्तू तुला हव्या आहेत. आम्हाला येशू म्हणतो मला तहान लागलेली आहे. आज त्या स्त्रीने येशूची तहान भागवलेली आहे. हालेलुया. धन्यवाद असो. ते तहान, ते सुखार झऱ्याचं पाणी नव्हे तर ते गावातले आत्मे ती येशूपर्यंत घेऊन आलेली आहे. आणि येशू तानेला होता आत्म्यासाठी, त्याची तृप्ती झालेली आहे. आज माझ्या बापा, आज माझ्या देवा, माझ्या घरामध्ये अशांती आहे, माझ्या घरामध्ये भांडण आहे, माझ्या घरामध्ये वाद आहे, माझ्या घरामध्ये अंधकाराची सत्ता आहे, माझ्या घरामध्ये व्यसन आहे, माझ्या घरामध्ये आजारपण आहे, माझ्या घरामध्ये कर्जाचं ओझं आहे, माझ्या घरामध्ये सर्व प्रकारचे एकमेकांचे विरोधात बोलणं आहे, संशय आहे, सर्व प्रकारचे दडपण आहे. येशू, तू म्हणतो घाबरू नको, भिवू नको. जे पाणी मी तुला दिलेलं आहे तो आत्मा आहे, त्याचा तू स्वीकार कर.
तू पहिले स्वतःच्या जीवनात स्वीकार कर, तुला काय मिळालेलं हे जाणून घे, आणि जो तुझ्या मनाला शांती, आनंद आणि जीवन मिळालं त्याची तुझ्या घराला गरज आहे. बाकी सर्व प्रॉब्लेम मी सोडवणार आहे, त्या सर्व प्रॉब्लेमपासून तुला मुक्ती मिळणार आहे. परंतु प्रथम आपल्या जीवनात तू मला आद्य स्थान दे. आणि येश राजा त्या स्त्रीने स्थान दिलं. ती आपल्या नवऱ्यांच्याकडे पळत गेली नाही, त्या 5 नवऱ्याच्याकडे पळत गेली नाही, तर ती गावाकडे परत गेली. तिला अशुद्धतेकडे आता जायचं नव्हतं, तर तिला गावाकडे जायचं होतं. कारण की गावामध्ये जे लोक होते ते माझे लोक आहे, तिला कळालेलं आहे. आणि तिने गाव येशूच्या जवळ आणलेलं आहे. आज येशू राजा आज तू आमच्याकडे बघत असताना तीच ताकद, तीच बळ या स्त्रीला जर तू दिलेली, तर आम्हा स्त्रियांना तू देत नाही काय? निश्चितच देणार आहे. तू आजकाल युगानुग सारखा आहे. आज तू आमच्याकडे बघत असताना तू म्हणतो, तू माझी पात्र आहे, तू माझी पात्र आहे, परंतु तू शुद्ध कामास योग्य अशी पात्र बनवण्याकरता पित्या आम्ही नव्याने तुला समर्पित होतो. आमची भक्ती नुसती पवित्रपणाच्या मुखाने नव्हे, हाताने नव्हे, हो पिता आत्म्याने खरेपणाने असावी ही तुझी इच्छा आहे. आणि जेव्हा आम्ही खरेपणाने भक्ती करतो, आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. आम्ही भुकेले असतो तेव्हा आम्ही तृप्त केले जातो, आम्ही ताणलेले आहोत तेव्हा आमचे तहान भागवले जाते. आणि येशू राजा, जेव्हा आम्ही येशू स्वतः तृप्त होतो तेव्हा आम्ही अनेकांच्या तृप्तीकडे लक्ष देतो. आज नव्याने आम्हाला बायबल स्टडी आणि शिक्षणाचं महत्व कळू दिलं, आभार मानतो. ऐकणारे ऑनलाईन जे आहे त्यांच्या समस्या असतील, प्रॉब्लेम असतील, आजारपण असतील, निशा असतील, डिप्रेशन असेल, भीती असेल, सैतानी हल्ले असतील, व्याधीचा आत्मा असतील, येशूच्या नावाचा आज्ञा करत निघ. येशूच्या नावामध्ये आज्ञा करते त्यांच्या घडाला सोड. येशूच्या रक्ताचा कोट आणि संरक्षण उभं करून ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती, आनंद आणि विजय आणि तृप्ती बहाल कर. येशू तुला धन्यवाद देतो या स्पर्शाबद्दल, प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण एक गीत गाऊया.